नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे. विखिल प्रस्तुत माझा कट्टा, पॉवर्ड बाय चितळे उद्योग समूह, चंदुकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि बँक ऑफ महाराष्ट्र या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. वैद्यकीय आणि संशोधन क्षेत्रातल्या योगदानाबद्दल ज्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले ते डॉक्टर हिम्मतराव बावस्कर सर कट्ट्याला पाहुणे म्हणून लाभलेत. एखाद्या गोष्टीचा घेतलेला ध्यास आणि त्या अनुषंगाने केलेला अभ्यास हा समाजाला कायमच वेगळे आयाम देतो याची प्रचिती सरांकडे पाहून येते. कोकणामध्ये डॉक्टर जेव्हा रुजू झाले त्यावेळी तिथं विंचू दंशाने होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण 40% होतं. पण हार न मानता त्यांनी प्रयत्न सुरू केले आणि विंचवाच्या जहाल विषावर जालिम औषध त्यांनी शोधण्याचं शिवधनुष्य पेललं. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं. एक दिवस विंचू दंश झालेल्या एका मुलाला डॉक्टरांनी प्रायोगिक तत्वावर औषध दिलं आणि त्या मुलाचा जीव वाचवला. त्या दिवशी एकीकडे हा आनंद होता तर दुसरीकडे वडिलांच्या निधनाचं दुःख. पण रुग्णसेवेचा वसा उचललेल्या डॉक्टरांनी आपलं दुःख बाजूला ठेवलं आणि त्या मुलाचा जीव वाचवला. या यशानंतर डॉक्टरांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. यशस्वी उपचार पद्धतीद्वारे 40% असलेला मृत्यूदर त्यांनी अवघा 1% आणला. प्रयोगशीलतेच्या जोरावर त्यांनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये अनेक संशोधनं केली. अगदी अलीकडच्या कोरोना काळातही जेव्हा रेमडेसिवीरसाठी रांगा लागत होत्या तेव्हा डॉक्टरांनी त्या औषधांशिवाय कोरोना रुग्णांना कोरोनामुक्त केलं. त्यांची ही प्रयोगशीलता, जालना जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावातून सुरू झालेला खडतर प्रवास ते पद्मश्री या सगळ्याबद्दल आपण डॉक्टरांकडून जाणून घेणारच आहोत. पण त्याआधी मी एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर सरांना विनंती करते की त्यांनी डॉक्टरांचं पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करावं पद्मश्री पुरस्काराबद्दल. डॉक्टर, खरंच मनापासून तुमचं अभिनंदन हा पद्मश्री तुम्हाला मिळाल्याबद्दल. आणि तुमच्यासारख्या व्रतस्थपणानं काम करणाऱ्या डॉक्टरच्या एकूण कामाचं चीज झाल्याचं बघून जितका आनंद तुम्हाला झाला असेल तेवढाच महाराष्ट्रातल्या तुमच्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्यांना झालेला आहे. खरं तर बाकी सगळ्या प्रश्नांच्याकडे येण्यापूर्वी जेव्हा तुम्हाला हे कळलं की आपल्याला पद्मश्री जाहीर झाली आहे तेव्हा सगळ्यात पहिल्या भावना काय होत्या तुमच्या? तुम्हाला नेमकं तुमच्या मागच्या आयुष्यावर जेव्हा तुम्ही नजर टाकली असेल तेव्हा कोणते प्रसंग किंवा कोणता प्रसंग फार प्रकर्षानं त्या क्षणाला आठवला? ज्यावेळेस, कारण मला काहीच आयडिया नव्हती याची. 25 तारखेला 12:30 वाजून दिल्लीवरून फोन आला. एक प्रकाश पांडे नाव जॉईंट डायरेक्टर, ते म्हणे तुम्हाला इंग्लिशमध्ये बोलले तुम्हाला पद्मश्री देण्यात आहे. मला दिस इज रॉंग, फॉल्स आहे, दिस इज अ फॉल्स न्यूज, फेक न्यूज आहे, असं होऊ शकत नाही. कारण वी कांट बिलीव्ह इन दिल्ली ना. नंतर त्यांनी सगळे डिटेल कळवलं मला. मग तरी मला वाटलं काहीतरी आपलं कारण वी नेव्हर ड्रीम and I never dream for this work, this award. We work for the people, grassroots people of our country. If they are happy, they are relieved of their pain, they are relieved of suffering, that is biggest पद्मश्री. तर मग त्यामुळे मग मी DYSP ला कळवलं, बा असा एक फोन आला, तुम्ही जरा काय ते चौकशी. तेव्हा डॉक्टर ते बरोबर आहे. मग चालेल. आणि त्याच्यानंतर मग काय झालं की हे काय असतं माहिती का, आउटकम ऑफ हार्डशिप. एखादा शेतकरी 80 फूट विहीर खणल्यानंतर पाणी लागलं त्याला तितका काही जास्त आनंद होत नसतो, कारण त्याने जो फार कष्ट केले असते. तसं एखादा मजूर सकाळी समजा काम करायला 8 वाजता सुरू केलं आणि 5 वाजता 500 रुपये दिल्यानंतर तुमचं 500 रुपये आपली कमाई संपलं. तसं मला वाटलं की आपलं आता हे पद्मश्री आता 40 वर्षाची कमी. याच्या पुढचं काय महत्त्वाचं की यावेळेस मला आठवलं ते महाडकरांचं प्रेम. माझ्यावर विश्वास ठेवला माझे रुग्ण. महाडकरांनी अत्यंत प्रेम केलं. माझा स्वभाव तसा म्हणजे बरोबर नाही, फार रागीट स्वभाव आहे, मी फडकणार आहे, ताबडतोब उत्तर देणार आहे. त्यामुळे त्यानं मला वाटलं हे कसं काय उरायला सामान झालं. आणि त्याच्यानंतर आता 3 दिवसामध्ये जो फ्लो लोकांचा तयार झाला आहे की त्यावेळेस पटलं की आपला स्वभाव चांगला आहे. नाही डॉक्टर, मला ना म्हणजे तुमच्या नावापासूनच तुम्ही जे कष्ट केलेत आणि तुम्ही इथंपर्यंतचा तुमचा जो प्रवास आहे, तुम्ही जी मजल मारली आहे ती इतकी प्रेरणादायी, इतकी अचंबित करणारी असा सगळा तुमचा जीवन प्रवास आहे. पण मला त्यात नवल आणि गंमत वाटते तुमच्या आईवडिलांची की ज्यांनी आपल्या मुलाचं नाव कदाचित हा सगळा पुढचा त्याचा संघर्ष बघूनच हिम्मतराव असं नाव ठेवलं. का ठेवलं तुमचं नाव हिम्मतराव? हे बघा, माझा जन्म खेड्यात झालाय. त्यावेळी इलेक्ट्रिसिटी नव्हती, रस्ता नव्हता, रेडिओ नव्हता, काहीच नव्हतं. चिमणी, राखेलची चिमणी, त्यात अभ्यास केला आम्ही. आणि त्यामुळे आमच्या खेड्यामध्ये सुंदर नावं माहीतच नव्हती हो लोकांना. आता जे म्हणतात ते काय काय नवीन लावायचे. आणि आमचे आई वडील आमच्या गावात नावं काय असायचे,
पांडुरंग, तुकाराम, कडुबा आणि हिमतराव. दुसरं नदीच रेस्ट्रिक्टेड नेम. त्यामुळे त्यांचा काही तसा हे नव्हतं बा ठेवलं हिमतराव झालं, हिमतराव ठेवलं गेलं नाव. परंतु नंतर जे मी काम करत गेलं, काम करल्यानंतर मीडियानं ठरवलं की हा हिम्मतवानी. असं झालं ते समजलं. याच्यात हिम्मतरावची म्हणजे माझ्या आईनं हिम्मतराव ते नाव ठेवलं, पण तो खरोखरच हिम्मतराव हे प्रसार माध्यमाने ठरवलं गेलं. आणि कामानंतर प्रसार माध्यमाची दखल घेतली ना, ती खरंच म्हणजे चाकण्यासारखी. नाही, मीडिया असं उगाच कोणाची दखल घेत नाही हल्ली, तर ते फार कमी झालंय आणखीन. पण तुमचा सगळा जो प्रवास आहे तो बऱ्याच जणांना माहिती आहे की तुम्ही किती प्रतिकूल परिस्थितीतून कोणत्याही टप्प्यावर म्हणजे तुम्हाला जे भोगावं लागलं आणि जे करावं लागलं ते अनेक जण असे असतील की जे हातपाय गाळून ते थांबले मध्ये, तुम्ही ते थांबला नाही, तुम्ही करत राहिलात. तुम्हाला जेव्हा मागं आयुष्यामध्ये मागच्या आयुष्याकडे तुम्ही बघता, कोणता प्रसंग किंवा कोणते प्रसंग असे वाटतात की त्यावेळेला आपला निभाव लागला म्हणून आपण आज जे काही आहोत ते आहोत? हे बघा, मी दुकानात काम करत होतो बुलढाण्यामध्ये एका मंदिरात. ते काय झालं, मी 7वीत गेलो आणि 8वीला आई वडिलांना सोडले की आम्ही तुला काही इथे ठेवू शकत नाही, तू गुरा मागा आपल्या घराकडे चाल, शेती करायची. मी रडायला लागलो, मला शिकायचं आहे म्हटलं, काही असो आपल्याला शिकायचं आहे. मग काय झालं, आम्ही दोघं भाऊ त्या बुलढाण्याच्या रस्त्यानं मार्केट लाईन फिरत गेलो, कुठे काम भेटतं का. हाताचं काम लोक म्हणजे कसे झाले बघितलं तुम्ही. नंतर एका मंदिरात गेलं नाही, ते म्हणून आम्ही याला ठेवू, यांना मंदिर साफ करायचं, स्वच्छ करायचं. त्याचं दुकान होतं पुस्तकाचं, पुस्तकात 11 म्हणजे 11 वाजून काम करायचं, पावणे 11ला जेवण देऊ, शाळेत जायचं आणि 5 वाजून परत दुकान करायचं. शनिवारी बाजार करायचा मलकापूरचा, रविवारी बुलढाण्यात करायचा, सोमवारी चिखलीचा करायचा. म्हणजे आठवड्यात 2 दिवस शाळा. हे सर्व करेल तर आम्ही सांभाळू. आणि मी खेड्यातला दिसणारा मुलगा हो. आणि त्यांचे ते मंदिराचे जे महाराज जे मिश्र होते म्हणे, खेडे का बच्चा काय कुला इधर, हां हे काय काम करणेवाला आहे. आणि तिथे सतरंजीवर ती सतरंजी भजनालय ठेवायची आणि 11 वाजता ती सतरंजी आपण त्याच्यावर अंगावर झोपायचं हो. आणि त्याच्यानंतर पावणे 11 वाजता ज्यावेळेस माझं जेवणाचा टाईम यायचा, मला जेवण लवकर भेटणार, 11 वाजता शाळेत जायचं मला हो. तर तिची मुलगी होती 6 वर्षाची, ती मुलगीचे पाय असे मला तिची चाहूल ऐकण्याचे माझे कान लागत होते हो, की मला आता जेवणचा कॉल कधी येईल. हा जो जीवनातला प्रसंग असतो ना, हा माझ्या दुश्मनावर सुद्धा येऊ नये. जे सुन्नाट आपण अन्नासाठी जिथे मी तर असलो, आज मी माझी इच्छा आहे या देशामध्ये सर्व मागवा, सोनं मागवा, सगळं महाग झालं तरी चालेल, पण अन्न महाग होता कामा नये. अन्न महाग झाल्याची माफी या सरकारला किंवा ह्या बळीराजाला माफ होऊ शकत नाही. त्यामुळे कृषीप्रधान देशामध्ये अन्नासाठी ज्या ठिकाणी एका वेळेस मी असं सकाळी 11 वाजता काम करत असताना कुत्र्याला भाकरी टाकायचो, कुत्र्याला, आणि ती भूक लागेल राहतो पोटात, आणि ती भाकरी फोडली की वास यायचा हो, आणि ती भाकरी चुकून मी त्या मालकात चुकून भाकरी खायचो. त्यामुळे अशी परिस्थिती कोणावर येणं माझ्या दुश्मनावर सुरू येऊ नये. आणि ती आता येणारच नाही. आपण फार पुढे गेलो, देश फार पुढे गेला आहे, सगळे शहाणे झाले, हुशार झाले, एज्युकेशन झाले, पण ही परिस्थिती येणं आणि यामुळे माझं बालपण करपून गेलं. मला बालपणच भेटलं नाही. आणि सुसंस्कृतीने बालपण हे मला संस्कार झाले नाही. त्यामुळे पुढे जीवनामध्ये खडतर जीवन गेलं आहे. त्यामुळे मेंदू चांगला डेव्हलप झाला नाही, मॅच्युअर झाला नाही, परिपक्व झाला नाही, निगेटिव्ह विचार काढून टाकण्याची शक्ती नाश झाली. आणि दॅट इज द रिझन वाय आय सफर अ लॉट इन द लाईफ. नाही, खरं तर हे तुम्ही म्हणजे सांगताय संस्कार झाले, म्हणजे ह्याच्यापेक्षा काय संस्कार असतात हिम्मतराव, की म्हणजे इतकं सगळं भोगून सुद्धा तुमचं समाजाच्या बद्दलचं, समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो ही भावना, ही वृत्ती, म्हणजे असं आहे की तुम्ही जर समजा की त्यानंतर इतका गरिबीत आणि असे दारिद्र्यात दिवस काढल्यानंतर की जर तुम्हाला असं वाटलं असतं की नाही आता फक्त सुखात लोळायचं, फक्त पैसे कमवायचे, तर तुम्हाला कोणी दोष नसता दिला. तुम्ही ते केलं नाहीत. तुम्ही परत गोरगरिबांच्यासाठी त्यांचे देवदूत बनून तुम्ही काम करत राहिलात. ही प्रेरणा तुमच्या म्हणजे तुम्हाला मिळाली कशी? सफरिंग. मी स्वतः सफर झाल्यानंतर दुसऱ्याला सफर होताना भाव वाटेल का? हां, ज्यावेळेस दुसऱ्याचे आईवडील वाढतात त्यावेळेस किती दुःख होतं, त्यावेळेस आपले आईवडील कसं होईल, ह्यामुळे दुसऱ्याचं सफरिंग पाहिल्यानंतर हाऊ आय कॅन बी हॅपी. मी सुखात कसं हे करू शकतो, तो माझा अधिकार नाही हो. ज्यानं आग पाहिली, ज्यांना खरोखर जीवनातला खडतर आयुष्य पाहिला, त्याला सुखात राहण्याची राईट नाही. हे आय शुड नॉट. मी सुखात राहायचा माझा अधिकार अगोदरच संपलेला आहे. कारण ईश्वरानं सांगितलं आहे हे सुख काय असतं आणि दुःख काय असतं. ज्याने दुःख अनुभवलं त्या सुखाची वाट पाहायची नसतात.
त्यांना दुसऱ्याचे दुःख दूर करण्यामध्येच त्यांनी सुख मानायचं असतं. त्यामुळे अदर सफरिंग, समबडी एल्स इज रूममेट सफरिंग, दॅट इज माय हॅपीनेस. पण हे तुम्ही आत्ता जे सांगितलं की तुम्ही शाळकरी वयामध्ये असताना देवळात काम करत होता, दुकानात काम करत होतात, पण मग तुमच्यामध्ये काहीतरी आहे याची तुम्हाला तर जाणवत असेल की आपल्याला गती आहे, अभ्यासात गती आहे, आपण पुढे जाऊ शकतो. आणखीन कुणाला हे जाणवलं? तुमचा पुढचा प्रवास जो झाला वैद्यकीय शिक्षणापर्यंतचा, तो कसा झाला? ते काय, नंतर मी मॅट्रिक झालो बुलढाण्यामध्ये. मॅट्रिक झाल्यानंतर मी काय होतं, त्यावेळेस काय होतं, रेडिओ नाही, टी व्ही नाही. वी आर लकी, वी डोंट हॅव रेडिओ आणि टी व्ही, टू बी व्हेरी फ्रँक. त्यामुळे अभ्यास एक अभ्यास. आणि अभ्यास काय होतं, आमचे वडील काय म्हणायचे, अंधारात चालताना शेतात आम्ही जातो वडील, ते बॅटरी मारायचे, बॅटरीनं अंधार दूर होतो, तसा तू गेल्यानंतर अंधार दूर व्हायला पाहिजे. त्यामुळे ही जे मला प्रेरणा भेटली, अंधार कशाला दूर होईल, शिक्षण, आणि शिक्षणच अमृत आहे. आणि आमचे शिक्षक सांगायचे की गरिबी जर दुरुस्त करायची असली, गरिबी दुरुस्त करायचं असली, शिक्षण दुसरा पर्याय नाही. कोणी आज एखाद्याला 1 कोटी रुपये दिले तर ते सांभाळायची त्याच्यामध्ये ताकद नसली तर कॅनॉट, पण शिक्षण सांभाळू शकतो. माझं शिक्षण चोरून नेऊ शकतं का कोणी? माझं ज्ञान चोरून नेऊ शकतं का? नाही, दॅट इज परमनंट माय वेल्थ. त्यामुळे शिक्षणच करायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर काय झालं, शिक्षणाने किती फायदा होतो हे आमचे टीचर, माझी काय इच्छा होती, जेव्हा शिक्षक मला शिकवायचे ना, की मला शिक्षक व्हायचं, मला यांच्यासारखं व्हायचं. त्यांचे मुलं किती चांगले राहतात, त्यांना सकाळी कसं चांगलं जेवण भेटतं, कसा चहा भेटतो, कारण त्यांचे मुलं मी शाळेत पोहोचून द्यायचो. त्यामुळे त्यांचं सुख ते पाहून मला वाटतं आपण शिक्षण घ्यायला पाहिजे. त्यामुळे अभ्यास इतका जोरात, मला काय होतं, मला अभ्यासाला वेळ नव्हता भेटत. दुकानात काम करतो ना, मग अभ्यास कधी करायचा, परीक्षा असली की 4 दिवस सुट्टी भेटायची. आणि 4 दिवसात असा अभ्यास करायचो बघा मी, की जसं ते स्पंज कधी पाण्यात बुडवलं की सोकून घेतं, तसा ब्रेन सोकून घ्यायचा. एकदा वाचलं की पाठ, एकदा वाचलं की पाठ. त्यामुळे हल्ली जे मेथड चालली ना, कॉम्प्युटर बसायचं, बाळा तू 12 तास, इट इज द स्टडी शुड नॉट बी काउंटेड इन द अवर्स, इट शुड बी काउंटेड हाऊ ही इज गॉन इन द ब्रेन. त्याच्या मेंदूमध्ये किती गेलं याला महत्त्व आहे. तुम्ही 2 तास का करा ना, इज इनफ 20 तासापेक्षा. त्यामुळे मला ते खूप, मला माहीत होतं आता टाईम नाही, परत मला वाचायला भेटणार नाही, त्यामुळे खूप वाचून घ्यायचं. आणि सरस्वतीवर, अभ्यावर, पुस्तकावर इतका माझा विश्वास होता की ज्यावेळेस पेपर यायचा समोर परीक्षा देताना आणि प्रश्न पाहिल्यानंतर ते उत्तराचं पान समोर यायचं हो पुस्तकाचं, सो कॉन्सन्ट्रेटेड हंड्रेड. त्यामुळे अभ्यास हा हाताचा मळ आहे, तो करायला पाहिजे. फक्त त्याला बैठक मारावं पडते, तुम्हाला समजणं पडतं. आणि त्याची अपेक्षा करू नये की मला नोकरीच मिळाली पाहिजे, मला हेच. जर अपेक्षा करून कोणती गोष्ट केली तर इट इज दॅन इम्पॉसिबल टू कॉन्सन्ट्रेट. त्याच्यानंतर मी खामगावला गेलो. खामगावमध्ये सुद्धा अशी परिस्थिती झाली की पैसे नाही ना, भाऊ 100 रुपये पाठवायचा, नोकरी लागला म्हणून 100 सगळं करायचं. 100 रुपये करताना बघा, एका याच्यामध्ये लॉज ते जेवणाची खांडवळ लावली ती 40 रुपये रोज. तो बी इतका मनुष्य की तो शिळापोळी मला वाढा जाऊ, पण माझे पैसे 8, 10, 20 तारखेला यायचे. तेव्हा मला बोलू शकत नाही, व्हाईस नाही ना, वाढली शिळ तरी व्हाईस नाही. आणि ते करतात तिथे. मग आमच्या गावच्या एका लोक होते, त्याच्याकडे पॅरासाईट म्हणून राहिलो. आता ते माझ्यापेक्षा ज्युनियर, त्यांचे बेड टाका, त्या खोल्या साफ करा, त्याला चहा करून द्या, सगळं मी करायचं. आणि त्याच्यावर सुद्धा आता किती प्रगतिशील देश झाला आपला हो, की ज्याला शिक्षण भेटत नाही, सरकार हे करतं, प्रसार माध्यम हे करतं. मी तितकाच हुशार आणि तेवढाच होतं, पण त्यावेळेस हे फॅसिलिटीज नव्हत्या. त्यामुळे तिथे जे एक प्रोफेसर होते ना, ज्या खोलीमध्ये मी राहत होतो, त्याला समजलं हा भाडं देत नाही याला, तर ते म्हणून माझ्या 2 म्हशी तर सकाळी धुवायच्या, त्या म्हशी धुवायचो मी. आणि तिथं BSc पार्ट 1मध्ये मला सगळ्यात जास्त मार्क पडले, 74%. कोणालाच माहीत नाही हा मनुष्य, हा मुलगा कोणता आहे. मग त्यावेळेस तो पण मला माहीतच नाही, मेडिकल प्रोफेशनल आणि डॉक्टर काय असतं हो. हल्ली तर पोटात मुलं असलं तर याला आपल्याला डॉक्टर करायचं आहे, इंजिनियर करायचं, याला हे करायचं आहे. दॅट इज, म्हणजे तेव्हापासून त्याच्यावर प्रेशर आणतात. तर तिथे झाल्यानंतर मग माझ्या भावाने सांगितलं आपल्याला आता डॉक्टरला जायचं. मग ते अर्ज भरला, अर्ज गेल्यानंतर मग ते मेडिकल प्रोफेशनल ते MBBS झालो. MBBSमध्ये खूप त्रास भोगला. आणि त्यावेळेस म्हणजे नुसतं माझं एकच होतं, काय होतं माहिती आहे का, खेड्यामध्ये जन्मल्यामुळे एक गोष्ट होती की नापास होता कामा नाही. नापास झालं तर परत आपल्याला चान्स नाही. आणि त्याच्यानंतर नापास कधी नाही होणार आपण, की आपल्याला सगळं चालू पाहिजे. आणि मेडिकलचे बुक्स आहे ना, बुक्स मोठे मोठे असतात हो, 4-4 म्हणजे 4-4 किलोचे, 5-5 किलोचे. जे MBBSला वाचतात ते सुद्धा PhDला वाचतात, तेच MS ला असतात. मला वाटतं हे सगळंच मला यायला पाहिजे.
त्यामुळे मी कंटिन्युअस अभ्यास करत आलो. कंटिन्युअस अभ्यास केल्यामुळे मला टाईम नाही भेटला, बाकी गोष्टी टाईम भेटला नाही, आणि टाईम न भेटल्यामुळे माझं बेस चांगलं झालं. पॅथॉलॉजी, बायोकेमिस्ट्री, फार्माकोलॉजी इतकी साऊंड झाली की आज दुका मी कोणत्याही मुलाशी कॉम्पिट करतो, नवीन मुलाशी, आणि संशोधन करू शकतो. हां, आणि ज्यावेळेस झालं ना, सगळ्यात मोठं म्हणजे उपकार जे झाले, मी ज्या खोल त्याच्या बाजूला वऱ्हाड पांडे राहायचे, जे वऱ्हाड पांडे सर्व वारले बघा. हो, आणि ती माऊली इतकी चांगली होती हो, ती सकाळीच मला नाश्ता आणून द्यायची. मी खोली ती आता साफ करायचो, खोली राहायचो. हा मुलगा अभ्यास खूप करतो म्हणे हो, आणि शेवट पण त्यांनी आम्हाला हे केलं. मगाशी म्हणजे 2 वेळेला तुम्ही तुमच्या भावाचा उल्लेख केला. तुम्हाला खरं तर तो प्रश्न होता की तुमचं हे जे सगळं यश तुम्ही जे मिळवलं तुमच्या कामातून, वडिलांचं तुम्ही सांगितलं की तुम्ही पहिला पेशंट बरा केला आणि ते गेले, आईला बघायला मिळालं का तुमचं यश? आणि भाऊ तुमचा काय करत होता? भाऊ कुठं असतो? भावाच्या बद्दल ऐकायचं. माझी आई जी आहे ना, आई म्हणजे ते एक पोलीस पाटलाची मुलगी होती. ती घोड्यावर बसायची लहानपणी, भयंकर हिंमतवान. शी वॉज व्हेरी करेजियस. आणि ती म्हणायची चालतं, होईल, चांगलं होईल तुझं, असं नेहमी इन्करेज करायची. आणि महत्त्वाचं मला वाईट काय वाटायचं, मी डॉक्टर झालं, मोठं झालं, तर मी तिचा मुलगाच ना, तर ती मला साहेब म्हणायची. मी आई तू मला साहेब का म्हणते? नाही, मग आता तू साहेब झाला, तुला तिसरा डोळा आला बाबा, आम्ही गरीब लोक आहे, अशी बोलायची. म्हणजे शी वॉज टेलिंग राईट दॅट आय फील व्हेरी बॅड. आणि माझ्या भावना जे आहे ना, भावाने जे ठरलं होतं की याला डॉक्टर करायचं म्हणजे त्या दृष्टीने तो एकच झाला होता की डॉक्टर करायचा. त्यामुळे त्याने MBBSला हे करताना सगळी मदत केली, शिक्षण दिलं, शिक्षणाचं मदत केली, जे काही करता येईल तेवढं केलं. आणि त्यामुळे ते आता रिटायर्ड ॲग्रिकल्चर ऑफिसर होते, रिटायर झाले. आमच्या गावावरती आता शेती करतात मस्त. आमची शेती मला एक शेतीमध्ये फक्त येईल तर मी पाया पडेल बांधावर, दुसरं का तिथे आईवडिलाचे पाय, ते पवित्र मंदिर आहे माझं. मी ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये गेलो एकदा दापोलीला, जिथे ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट PhD करून आले. आणि ॲग्रिकल्चर नियम काय माहिती आहे, तुम्ही 7 पारा सबमिट केलं तर काही टक्के मार्क वाढतात. हां, मी तिथं सगळ्यांना विचारलं की त्या 7 वाऱ्याचं काय केलं तुम्ही आता, ज्याने मार्क वाढवले त्याचे? सगळं चूक. मला मित्र हो, आमच्यावर पेशंट आला तर आम्ही पाया पडतो, हो तू झाला की तुम्ही कमीत कमी त्या बांधावर डोकं तरी टेकवलं की एकदा. एवढी मोठी आपलं हे असतं मंदिराच्या पुढे हो. तुम्हाला सांगू, बळीराजा जर एकदा उठला आणि त्याला जर निसर्गाने मदत केली तर पुऱ्या भारताला पोसून काढेल, एवढे बळीराजामध्ये ताकद आहे हो. पण निसर्ग मदत करून नाही राहिला हो. आणि बळीराजाची कधी आता झालं ही सुरुवातीला 72ला काळ दुष्काळ माहीत तुम्हाला, 72 दुष्काळ, एकही शेतकरी गेला नाही सरकारकडे मदत करा म्हणून. श्रीमंत शेतकरी शेतावर रस्त्यावर खडी फोडत होते. आणि दिस शोड बी कंटिन्यू. समजा मुतला आहे की ॲग्रिकल्चर आवर देश कोणता ॲग्रिकल्चर कंट्री, आणि शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी भेटते का? त्या मुली म्हणून शेतकरी हां, आणि आपण ॲग्रिकल्चर हे आपलं दुर्दैव आज देशाचं हो. समजलं ना, ज्याला किंमत द्यायची त्याला किंमत देत नाही आपण. सगळे ऑल फॅसिलिटीज शुड बी गिवन टू फार्मर्स मॅक्झिमम. त्याला उभं करायला पाहिजे, त्याच्यामध्ये हिंमत आहे. आणि लक्षात ठेवा, आता हे काय बिघडेल, पण फार्मर खोटं बोलत नाही. काळ्या आईशी बेमान होणार, कारण त्याला अनुभव आहे. काळी आई कधीही बेमान होत नसते. काळी आई मदतच करते. कारण लक्षात ठेवा, दुसरी सर्व्हिस, दुसरी बायको, सेकंड हँड लँड म्हणतो का आपण? होतं का कधी? मी सेकंड हँड लँड घेते बोलतो का आपण? इट नेव्हर बिकम सेकंड हँड. तसं आहे ते. पण मेडिकलला गेल्यानंतर म्हणजे काय प्रकारचे त्रास तुम्ही म्हणालात आता? नाही, हा सगळ्यात महत्त्वाचं काय झालं, बेसिक चुकी काय झाली माहिती आहे का? ॲक्च्युली आय एम फ्रॉम ओपन, समजलं. पण त्यावेळेस काय होतं की आमच्या आईवडिलांना काहीच माहीत नाही हो, नथिंग, काहीच माहीत नाही. त्यामुळे आम्हाला नाव टाकलं तर आमचं नाव लिहिलं कुणबी, आणि ते रिझर्वेशन पोस्ट दिली भेटली मला. आणि मला एकदम शॉक बसला की आपली थर्ड सेकंड मिळलं की आपली ॲडमिशन कॅन्सल होऊ शकते. माझ्या मेंदूनं ते विचार, निगेटिव्ह विचार कम्प्लीट पॅक झाले. लॉस माय मेमरीज. मला काही कळे ना, सगळे असं विसरून गेलो, ॲनाटॉमी, फिजिओलॉजी. शेवटी भाऊ वैतागला, आईने घरी आणलं. आई वडील म्हणले हा मेला असता तर बरा झाला असता, आता याला कसं मारणार. नंतर मग माझ्या एका मांत्रिक असतो त्याच्याकडे नेलो. नंतर मी ईश्वराशी रोज प्रार्थना करतो, ईश्वरा मला झोप येऊ दे, आणि त्याच्यानंतर मला जर चांगला दिवस आला, एक क्षणही वाया घालवणार नाही. आणि ती सारी कला आहे. आजचा एकही क्षण मी चांगल्या कामासाठीच वापरला पाहिजे. खांडेकर सामने तुम्हाला विश्वास बसणार नाही, मला ECT शॉक दिले 10 हो. आणि त्याच्यामधून मग एक दिवस असं केल्यानंतर ईश्वरानं प्रार्थना ऐकली, मेमरी रिगेन झाली. अंडू बटनासारखं
सगळं आलं, पुरं कॉम्प्युटर झालं. आणि हे बघता कशाने झालं, ओनली वन मिस्टेक्स अँड दॅट इज ऑफ नॉट माय मिस्टेक्स. आणि आता सगळं झालं का असं झालं. आणि त्यामुळे मला मग डिस्टर्ब झालो मी टोटल. सेकंड MBS मी अभ्यास केला नाही. सेकंड MBSला ड्रॉप घेणं पडला. आणि त्याच्यानंतर माझं जीवनामध्ये ना खूप लोकांनी मदत केली हो. म्हणजे असे खूपच लोकांनी. आमचे एक प्रोफेसर होते KD शर्मा. ही वॉज अ रिनाऊंड पॅथॉलॉजिस्ट नंबर 1. त्यांचं मोठ्या मोठ्या पुस्तकात नाव होतं. आणि ते नेमकेच नागपूरला आले. पहिलं लेक्चर त्यांचं झालं. आणि त्या लेक्चरमध्ये ते काय आपलं, पॅथॉलॉजी इज अ मदर ऑफ मेडिकल सायन्स. पॅथॉलॉजी इज ए मदर ऑफ मी ते ऐकलं आणि मी म्हटलं आपल्याला ही पॅथॉलॉजी, जसं लहान मुलगा पूर्ण दूध आईचं काढल्याशिवाय संपत नाही रडणं, तसं हे पॅथॉलॉजी पूर्ण पाठ केल्याशिवाय, पूर्ण वाचल्याशिवाय संपत नाही. मी 4 किलो बॉईडचं पॅथॉलॉजी पाठ करून टाकली. आणि ते पाठ केल्यामुळे पुढं सगळं समजलं मला. आणि नंतर बघा किती फायदा होतो. त्यानंतर तेच मला इंटरनली एकदम मिळालं पॅथॉलॉजीसाठी. आणि त्यांनी रक्ताची स्लाईड दाखवली. रक्ताची स्लाईड असते ना, स्लाईड समजलं ना. आणि ते स्लाईडमध्ये त्यांनी सांगितलं, माय डिअर फ्रेंड बोलायचे की वेदर दिस ब्लड इज मेल और फिमेल. हे रक्त स्त्रीचं आहे का पुरुषाचं आहे. ते मी पाहिल्यानंतर मी स्टडी होता पक्का ना. त्याच्यामध्ये पॉलिमार नावाच्या सेल असतात. स्त्रीमध्ये XX क्रोमोझोम असतात, पुरुषामध्ये XY क्रोमोझोम. आणि ते XX क्रोमोझोम एक एक्स्ट्रा क्रोमोझोम असतो. तो प्रेसिपिटेट होतो त्या सेल्सवर आणि त्याला बारबडी म्हणतात. टोक लागलेलं असतं त्या. आणि ते मी दाखवलं. हे म्हणलं स्त्रीचं ब्लड आहे. पुढे माझं काहीच नाही विचारलं, पूर्ण मार्क दिले. आय बिकम पेट स्टुडंट ऑफ KD शर्मा. त्यांनी नंतर मला मग MD करण्यासाठी चान्स दिला. मला स्वतःला घेऊन डायरेक्ट सर्व्हिस गेले की मी माझ्या मुलासाठी येणार नाही, पण यासाठी काय आलो, बिकॉज देर इज रिसर्च फोकस इन द माइंड अँड द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया शूड टेक ॲडव्हान्टेज ऑफ दिस रिसर्च फोकस. सर, बॅरिस्टरचं कार्ट या नावाबद्दल थोडं कुतूहल आहे, त्याबद्दल ऐकायचं. हे बघा, आमच्याकडे होती 8 एकर जमीन. आणि ती कोरडो समजतो, कोरडो होतं, पण इरिगेटेड नव्हती. ते उत्पन्न कमी, कुटुंब चालत नव्हतं. मग आमच्या वडिलांनी, आमच्याकडे एक ब्राह्मण कुटुंब होतं, त्यांची 12 एकर 20 एकर जमीन, ती शेती करायला घेतली. अर्धी त्यांना सामान. आणि ते शेती करायला लागली, मग वाढायला लागले. आणि माय फादर वॉज व्हेरी ऑनेस्ट. हे बघा, अति इमानदारी इज वेनमस, पॉयझनस. अति कोणती, जास्तीत जास्त सोनंसुद्धा 100% दिलं त्याच्याकडून दागिना तयार होत नाही. तसं आमचं ते आमच्या वडिला झालं. इमानदारी जास्तमुळे तो दागिना तयार होत नाही. तर त्याच्यानंतर ते वडिलांनी मग काय केलं की सगळा हिशोब करेक्ट ठेवायचे. एक दानाचा हिशोब इथला देऊन द्यायचा. मे महिन्यामध्ये ते माझे वडील आणि 2 लोक गावातले गेले की म्हणे आता काकाला म्हणजे त्या ब्राह्मणाला हिशोब देऊ. गेल्यानंतर तिथे गेले, दुपार 2 वाजले. आणि त्याकडे हॉटेल संस्कृती नव्हती. चहासुद्धा बाहेर पिणं हे महापाप समजायचे. 2 वाजता घरी गेल्यानंतर ते म्हणे, काका आता हे तुमचा हिशोब आणला, पण आम्हाला भुका लागल्या. मग जेवायला द्यायचं, मग अर्धा तास थांबा. त्या माऊलीने इतकं जेवण चांगलं केलं स्टीलच्या ताटामध्ये, कोशिंबीर, वरण, भात, भाजी, तूप, पोळी चांगलं. आणि माझे वडील म्हणे, काका आम्ही इतकं कष्ट करतो शेतकरी, असं जेवण आम्हाला भेटत नाही हो. मग तेव्हा म्हणे, तुम्ही इथलं कसं का जेवण करता, इथलं चांगलं कसं भेटतं, एवढं कसं ताट चांगलं आहे. ते म्हणजे नोकरी नव्हतं. मग नोकरी कशी, शिक्षण नव्हते. म्हणजे माझ्या मुलं शिकवायचं, आता मी तुमची जमीन करणार नाही. म्हणून मुलं शिकून काय बॅरिस्टर होणार आहे काय. आणि ते शेजारचे लोक, खेड्यात लोक लय विचारत आहेत. ते गावात आले आणि ते माझ्या वडिला बॅरिस्टर म्हणायला लागले. हे बॅरिस्टर म्हणे, बॅरिस्टर काकांनी म्हटलं. मग ते आम्हाला आता गेले बॅरिस्टरची मुलं म्हणतात बरं. त्याच्यानंतर आम्ही दुध्याला गेलो. दुधा एक गाव आहे, तिथून 4थीसाठी आम्हाला बुलढाण्यात नेलं मला शिकायला. आता बुलढाण्यात गेलं तर उशीर झाला शाळेत टाकायला. नाव मुलचीवाडी शाळेत टाकायचं. जुलैमध्ये गेलं. ते माझ्या वडिलाचा जोडा, आता तो जोडा नाही बी, तो जोडा होता तो. नंतर धोतर नेसलं, पागोटं आणि ते कपडे आपले साधे, माझी जी खाकी आपण डाग पडलेली. आणि ते कसं का चेहराने धुतलेलं नाही होते, हे झालेला सगळा. केस कधी कधी तेल कशाचं भेटतो, तेल भेटतं ते व्यासलीन लावायचं आम्ही. ते दिल्यानंतर मग आम्ही बाहेर उभं राहिलो, मी माझे वडील तिथं. नंतर वडील म्हणे, येईल आता येईल. ते काय असतं माहिती आहे का, म्हणजे सरस्वतीला ह्या देशामध्ये खूपच मान दिला. समजलं तुम्हाला, सरस्वती पूज्यते असं झालं. मग उभ्या राहिल्यानंतर अर्ध्या तासाने तिची तो शिक्षक आला, हेडमास्टर. मग त्यांना याला म्हटलं, खेड्यातला कोणतरी माणूस गेलं पुढं. मग माझे वडील म्हणे, साहेब माझ्या मुलाला शाळेत टाकायचं. त्याला वाटलं खेड्यातला कोणतरी माणूस आला आहे. त्यांना कलेक्टर बोललं, म्हणे या कार्ट्याचं नाव शाळेत टाक. काय बोललं, कार्ट्या. माझ्या वडिलाला एवढं दुःख झालं. मी ज्या दिवशी MD होऊन आलो, माझे वडील भावूनला माझ्यावर होते की त्या हेडमास्टरने तुला कार्ट म्हटलं. शिवा तिच्या मनामध्ये लागलं होतं. कारण राजीव गांधी आणि राहुल गांधीचं जे प्रेम आहे, तसं बावस्कर वडिलाचं प्रेम आहे. प्रेमात फरक आहे का, नॉट ॲट ऑल.
आणि ते कार्ट बोललं म्हणून लागतं, म्हणून माझ्या पुस्तकाचं नाव आहे बॅरिस्टरचं कार्ट. तुमचं मेडिकल झालं, मग तुम्ही MBBS झालं तिथून. मग तुम्ही तुम्हाला एकदम डायरेक्ट महाडचं पोस्टिंग मिळालं? नाही MBBS आय वॉज सेकंड हायेस्ट. हां. पण सेकंड हायेस्ट असल्यामुळे बघा, ज्या भूमीमध्ये ज्यामध्ये मला त्रास झाला, डिप्रेशन आलं, सगळं त्रास झालं, कारण मला सगळेजण असे दुसऱ्या विषयानेच बघायचे की हा कामाचा नाही, हा पागल झाला मुलगा आहे. आणि मी हुशार होतो भयंकर, मी क्लास घ्यायचो, सेकंड इयर थर्ड इयर क्लासेस घ्यायचो क्लिनिक सम दिस अ फॅक्ट. पण तेच त्यांना हे काय बरोबर नाही म्हणून स्टुडंट, कारण मनुष्य 100% चांगला पाहिजे नव्हता, बरोबर असतो. हां, कारण आंधळा एक डोळा जर नसतं त्याला आंधळच म्हणतो आपण ना, तसं झालं होतं. मग त्यामुळे काय करायचं बा, सगळे असं वाटा. मग मला त्या नागपूरची असं जरा बरोबर वाटलं नाही वातावरण. आय फेल्ट सॉरी. मग मला माझ्या भावाला मी सांगितलं की आपण एन्व्हायरमेंट चेंज. मला MDला पोस्ट भेटत होती, MBBSला म्हणजे पहिली पोस्ट हायस्ट मार्क. मग मला दादा इथे राहायचं नाही आता. मग कुठं जायचं तर माझ्या ब्रदर सांगितले वी शुड गो अराउंड द बॉम्बे. अच्छा. आणि बॉम्बे खरोखर बॉम्बेमध्ये कोणाची देणं घेणं काही नाही. इफ यू आर गुड यू आर गुड. तुमच्या मागं काय अंधार आहे, नो बडी इज इंटरेस्टेड, नो बडी गॉट ट्राईंग टू सी दॅट डार्कनेस. एम आय राईट? तुम्ही किती चांगले याच्यानंच पुढे जातं मुंबई. म्हणूनच मुंबई आय थॉट मुंबई इज अदर सरोगेट मदर ऑफ इंडियन पीपल. एम आय राईट? इज अनदर सरोगेट मदर ऑफ इंडियन पीपल. आणि त्यामुळे इथे बॉम्बेजवळ जायचं म्हणून मग बिरवाडीत पोस्टिंग घेतली. बिरवाडीत घेतल्यानंतर मग संशोधन सुरू झालं. तुम्ही म्हणजे विंचू दंशावरचं तुमचं संशोधन आणि तो सगळं किती पाथ ब्रेकिंग आणि किती हजारो जणांच्या आयुष्यामध्ये त्याच्यामुळं फरक पडला ते म्हणजे कदाचित काही जणांना माहिती नसेल, त्यामुळे थोडक्यात त्याच्याबद्दल सांगा ना. हे बघा, मी ज्यावेळेस बिरवाडीला जॉईन झालो तर ते जॉईन झाल्यानंतर मला काय तिथे साधी रूम भेटली तर मला खूप आनंद झाला. आम्ही सारोल्या रूममध्ये राहायचो, तिथं साधी लादी मला वाटलं फार चांगली रूम भेटली. नंतर तिथल्या कंपाऊंडरचा मी 23 ऑगस्ट 1976ला जॉईन झालो बिरवाडी PHCला. त्यावेळेस अंधार होतं, खूप होता PHC आतमध्ये होती. तिथे गेल्यानंतर 10 दिवसापूर्वीच तिथल्या कंपाऊंडर कुलकर्णीचा 10वीतला मुलगा वारला स्कॉर्पिन बाईटने. मला विश्वासच बसेना. पुस्तकात लिहिलं नाही, पुस्तकात माहीत नाही, MBBSला शिकवलं नाही, आणि कोणी विश्वास बसणार नाही की स्कॉर्पियनवर मृत्यू होतो म्हणून. मग मी त्याला विचारलं काय झालं. त्याचा क्लिनिकल ऑटॉप्सी. मग त्याला चावला, उलटी झाली, घाम सुटला, थोडं दुखायला लागलं, दुखणं बंद झालं, नंतर दम लागला, बडबडायला लागला, रक्त ओकायला लागला, दगावला, मग दिसापलमध्ये. हे झाल्यानंतर मग मी ठरवलं की आपण अभ्यास करायचा. सगळं बॉम्बे पुण्याला फोन लावायचो, पुस्तकं काढायचे. ते नो वेअर वॉज रेफरन्स की स्कॉर्पियन कॅन किल ए वुमन विक्टिम. पण नंतर मी ठरवलं की आपल्याला आता अभ्यास करायचा. आणि अभ्यास करणं, प्रत्येक पेशंट आले की मी तपासतो, प्रत्येक ॲडमिट करायचो. कोणी ॲडमिट करत नव्हतं त्यावेळेस पेशंट. जा पुढे यूज टू डाय इन गव्हर्नमेंट हॉस्पिटल. नो बडी रेडी टू ॲडमिट द पेशंट ॲट ऑल. आणि त्यावेळेस हे होतं की ज्यावेळेस विंचू चावला आणि घाम सुटला आणि दरदर घाम सुटला, उलटी झाली की नातेवाईक लोकांना बोलून घ्यायचे. ते मुलाचे आईवडील, उद्या फुनिरल होईल या मुलाचं, त्याला लवकर या. दिस इज अ फेस. आणि मग खांडेकर साहेब, मी सगळ्यात दैवान माणूस आहे की मी काहीतरी करू शकलो, या पृथ्वीवर काहीतरी प्रिंट करून जाऊ राहिलो. व्हॉट एल्स वी वॉन्ट, व्हॉट एल्स वी डोंट वॉन्ट मोर अवॉर्ड अँड धिस. ते झाल्यानंतर मग तिथं मी स्टडी करायला लागलो. स्टडी केल्यानं एक दिवस असं झालं, एक 6 महिन्याचं मूल आणि आई रात्री विंचू चावला, हो कवलाच्या तिथून पडला. आणि ते मुलाला दुसरा डोस भेटला, आईला पहिला भेटला. आईला उलटी झाली, घाम सुटला, मूल रडत होतं पेन व्हायल्यामुळं. ते थानाला लावायचे, मूल रडायचं. सकाळी ती बाई सिरियस झाली, ते मूल रडतं म्हणून थानाला लावलं, प्राण सोडला. त्यावेळेस माझं हृदय कापून गेलं. हो, की ज्या साधा प्राणी आईचं क्षत्र हरवून घेतो. मी याच्यावर संशोधन करेल, मी शपथ घातली. आणि रात दिवस काम करायला लागलो, सगळे पुस्तकं वाचायला लागलो, बॉम्बे पुण्याला माझ्या खर्चाने यायला लागलो. फोनवर आपण गव्हर्नमेंटला तुम्हाला फोनचे पैसे भेटणार नाही, माझा अर्धा पगार त्याच्यात. आई म्हणायचे पैसे पाठव, पैसे नाही. हा, कपडे तेच ते. कारण मी पागल झालतो. डेथ मी बघितला, रोज एक डेड बॉडी, अल्टरनेट एक पल्मोनरी याचा. हो, असं कसं चाललं. मग अभ्यास करताना इतका रात दिवस अभ्यास केला. ते मूल मरायचं ना किंवा बॉडी मरायची, 2 दिवस राहायचो तुमच्या पेशंट बरोबर, 2-2 तासांनी, 1-1 तासांनी तिथेच झोपाच्या बाजूला, गोदडी टाकून बाजूला PHCला. आणि ते मूल मिळाल्यानंतर त्या मुलाच्या बॉडीला मी मारायचो. इतकं कष्ट करून तू जगला नाही. हां, इथले मी इफर्ट्स केले आणि यू डोंट सर्वाईव्ह. मग हे झाल्यानंतर
मग ईश्वराला वाटलं की अरे आता फारच खराबी झाली. मग नंतर त्याला त्यावेळेस मी केसेस जमा केल्या. ते जमा केल्यानंतर तिचं नंतर आम्ही लँडसेटला पाठवलं. 78मध्ये लँडसेटमध्ये थोडं 15-20 ओळीचं आर्टिकल आलं. ते आल्यानंतर ते घेऊन मी के डी शर्माकडे गेलो. के डी शर्मा त्यावेळेस डायरेक्टर होते ते हाफकिनचे. ते पाहिल्यानंतर के डी शर्मा बाहेर आले रोड, लँडसेट मी आहे बोल त्याला. मला त्यावेळेस समजलं लँडसेटची चव काय असते, किंमत काय असते. हो, इट इज अ डिफरंट करन्सी, इट इज अकॅडमिक करन्सी. नो बडी कॅन सेल टू यू. ही विकता येत नाही, ती खर्च करता येत नाही, पण ती वाढत राहते. त्याला म्हणतात रिसर्च अँड दॅट इज पैसा संपतो, मुलं बाळं लुटून नेतात, तसंच राहतो. पण अकॅडमिक करन्सी कोणी लुटत नाही. पण हे झाल्यानंतर मला सर मेको MD होणार आहे, खुजी हो जाओ. MBS ना मग MD करायला गेलो. पुण्यामध्ये सगळं डिस्कस केलं काय होतं. नो बडी वॉज टेलिंग काय होतं. मग आरेसवाडी होते बॉस यू गो अगेन कोकण, आणि तिथे जाऊन तो काम करायचा. आणि त्यावेळेस विषय होता रिफ्रॅक्टरी हार्ट फेल्युअर. मग आम्ही त्यावेळेस चाललं की हे पेशंट आहे ना, यांना काय व्हायचं माहिती आहे का, ब्लड प्रेशर वाढ कॅटामॉन. ब्लड प्रेशर वाढलं की हृदय फेल व्हायचं. हृदय फेल झालं की लंग्समध्ये ब्लड साचायचं, त्याला पल्मोनरी एडेमा म्हणतात. दम लागायचा, रक्त ओकायचे, ऑक्सिजन कमी व्हायचं, ब्लड प्रेशर कमी होतं, रुग्ण दाखवायचा. आणि रुटीन ट्रीटमेंट जी आहे हार्ट फेल्युअरची, लॅसिक, अमानोफायलिन, डिगॉक्झिन, ऑक्सिजन हे देऊन पेशंट सुधरत नव्हतं. समजा एक रुटीन ट्रीटमेंट देऊन पेशंट सुधरत नाही, त्याची कॉल रिफ्रॅक्टरी और रेजिस्टंट हार्ट फेल्युअर. आणि तो हॉट टॉपिक होता रेजिस्टंट हार्ट फेल्युअर. आणि तो सगळं वाचला मी, आणि माझ्या लक्षात आलं इट इज ए रेजिस्टंट हार्ट फेल्युअर. मग त्याच्यावर सोडियम नायट्रोक्लोराईड लावायचं आहे. मग त्यावेळेस 4 अँपूल सोडियम नायट्रोक्लोराईड घे. मी ज्या दिवशी MD झालो त्या दिवशी मी सरकारला रिक्वेस्ट केली, आय डोंट वॉन्ट टू स्टे इन पुणा, आय वॉन्ट टू गो टू पोलादपूर. त्यावेळेस मी MD पाहायला कोकणात जाणारा, कारण मला आय वॉज मॅड आफ्टर द रिसर्च. ज्यावेळेस मी अभ्यास करतो, ज्या कोकण पाहायचो त्या डेड बॉडी समोर यायचो. अरे, आणि मी MD त्यासाठी केलं ना. मला मी लग्न केलं त्यावेळेस माझ्या बायकोला म्हणलं खेड्यात येणं पडेल, MD खेड्यात येणं पडेल तर यायचं, नाही तर फॉरगेट. नाही, मग शी वॉज रेडी. मग आम्ही पोलादपूरला आलो. एक दिवशी ते 8 वर्षाचा मुलगा आला, मनोहर जोशींच्या गावाचा. त्याला पल्मोनरी एडेमा झाला सकाळी. त्याच्या वडिलाला एकटाच मुलगा, आणि त्याला सांग तुम्ही आता हे, मी म्हणलं या औषध आणले, याला औषध. आता ते औषध सोडियम नायट्रोक्लोराईड 5 स्टार हॉस्पिटलमध्ये लावण्याची भीती वाटते. ते मी 83ला लावलं PSCला, जिथे काही स्पेशलिटीज नाही, ऑन द कार्डियक मॉनिटर नाही, ECG नाही, काहीच नाही. आम्ही नवरा बायकोन त्या पेशंटच्या वडिलांना सांगितलं की औषध लावतो पण दगावू शकतो मुलगा. ते म्हणून नाही डॉक्टर आता मरणारच आहे. कारण की त्यावेळेस काय होतं माहिती आहे का, उलटी झाली, घाम सुटला की इट वॉज टेकन एज अ फॅक्ट ऑफ लाईफ. हा जाणारच, जसं प्लेगमध्ये गाठ आली की मारणारच, तसं इट वॉज अ फॅक्ट ऑफ लाईफ त्यात. त्यामुळे लावा डॉक्टर, कोणताही डॉक्टर काही हे करणार नाही. आणि त्यावेळेस कन्झ्युमर प्रोटेक्शन इथलं काही हे नव्हतं, म्हणून चालू दे आपलं करा रिसर्च, म्हणून ते रिसर्च झाला. त्यावेळेस कन्झ्युमर प्रोटेक्शन असतं, हे रिसर्च झाला नसता, टू बी व्हेरी फ्रँक. नंतर त्यांनी मग लावलं आम्ही त्याला. रातभर मुलगा झोपला नाही. सोनाड आमची बायको ड्रीपनं अशी करायची, प्रत्येक थेंब पडला की माझं हार्ट वाढायचं. तर कारण हे जे नेतं BP शेवटी, आणि या औषधानं BP कमी होतं अजून, समजलं ना. आणि उलटं झालं, लावल्यानंतर BP वाढलं, अनलॉक, समजलं ना. पेशंटचं प्रेशर जो होतं हार्टवरचं ते कमी झालं, जसं मोकळं झालं हार्ट. आणि एखाद्या खड्ड्यातलं पाणी कसं फेकलं जातं झऱ्यातलं, तसं फेकलं गेलं, हार्ट हेल्दी झालं. पेशंट 4 तासात चांगला झाला. आम्ही नाचायला लागलो. आय स्टार्टेड डान्सिंग. आम्ही म्हणलं काय झालं, कसं काय इतकं चांगलं बॉस. आणि नंतर मला संध्याकाळी माझा टेलिग्राफ, वडील ते वारले म्हणून आला टेलिग्राफ. मला आपल्याला तिथे जायचं नाही, कारण ह्या मुलाला दुसरा डॉक्टर नाही. कारण मला संशोधनाचा बाप इथे निसर्गाने दिला होता. ज्याने स्वतःचा मुलगा माझा अर्पण केला, माझा कोणतेही नैतिक अधिकारणी माझ्या जन्मदात्याला भेटायला जायचा. त्यामुळे मी त्या मुलाला चांगलं केलं. आणि नंतर हे जे औषध होतं, हे औषध कोणी लावू शकत नाही हो खेड्यामध्ये. त्यामुळे माझं संशोधन इनकम्प्लीट होतं. खेड्याच्या मेडिकल ऑफिसकरला देता आलं पाहिजे औषध. मग आम्ही पूर्ण बॉम्बे पुण्याला सगळे पेरुळकर सर होते, ॲनेस्थेटिक होते, मोठे मोठे डॉक्टर, सगळ्याला जमा करून बसलं. ते वॉस्कोच आम्ही समजता नाहीच मी. मग आम्ही लायब्ररीमध्ये जाऊन बसलो. ते एका जर्नलमध्ये निघालं, प्राझोसिन इज ओरियल सोडियम नायट्रोक्लोराईड. मग प्राझोसिन काय आहे, मिनीप्रेस आहे. मग त्या इम्पोर्ट केलं आम्ही. इम्पोर्ट केल्यानंतर मिनीप्रेस वापरणं ओरल सुरू केलं. डेथ रेट लेस दॅन 1% आला. आणि ते सगळे डॉक्टर देऊ लागले. ते लँडसेटमध्ये प्रवेश झालं. ब्राझील, ट्रिनिदाद, मेक्सिको, पेरू, ज्या ट्रॉपिकल कंट्रीमध्ये ते हे वापरणं सुरू केलं. जगामध्ये वाहवा झाली. कोणी कॉंग्रॅच्युलेशन इंडियामधून पाठवलं नाही. आणि जेव्हा अनिल अवसरनी उतारा लिहिला, विंचाला उतारा, तेव्हा डॉक्टर लोकांसमोर यांनी संशोधन केलं. हो, म्हणजे दिवाळी अंक महत्त्वाचा आहे, इंटरनॅशनल जर्नल नाही. दिस हॅपन. आणि त्याच्यानंतर मग लस आली, प्रतिलस.
प्रतीलाच ती ट्रायल केली. आणि हे ट्रायल हे बघा, ह्या संशोधनापासून कोणाकडून 1 रुपया आम्ही घेतला नाही, कारण मला रुपया घेणं आवडणार नाही. संशोधन हे स्वतःच्या कमाईनेच करायला पाहिजे. संशोधन हे एकट्या माणसानेच करायला पाहिजे. एकट्या माणसाचं संशोधन हे ओरिजिनल असतं. न्यूटनच्या बाजूला दोस्त असतात तर ॲपल तिथे पडलंच नसतं. आहे समजलं तुम्हाला, लक्षात आलं. त्यामुळे हे जे बोलतात ग्रँडना पाहिजे हे चुकीचं आहे. हो नाही नाही, एक त्याच मग 2 आमच्या याच्यामध्ये स्टाफसुद्धा नाही. नर जर असतं तरी संशोधन मातीत जाते, कारण ते डिस्टन्स वाटतं ना पेशंट डॉक्टर. हां, तर हे करतात. मग BM जे ते प्रतिलसवर केलं. आता प्रासोजन दिन 72 ते 96 तास लागत होते पेशंट चांगलं व्हायचे, पण तो क्लोज मॉनिटर, एनर्जी जास्त लागायची. प्रतिलस आल्यानंतर आम्ही त्याची ट्रायल घेतली. ट्रायल घेतल्यानंतर 6 तासच पेशंट चांगले व्हायला लागले. आणि ते BMJमध्ये पब्लिश झालं, कव्हर इल्युस्ट्रेशन. देशाचा केवढा अभिमान आहे हो. 200 वर्षाच्या वीकली जर्नलवर मेडिकल सायन्सच्या कव्हरमध्ये स्कॉरिंगवर फोटो भारताच्या, आणि त्याचं आमचं एडिटोरियल असा. एकाने काही न हे घेतलं नाही, कोणीच नाही, नथिंग. आणि त्याच्यानंतर मग सगळी वाहवा झाली. आणि मी मग काय केलं, ह्या पब्लिश करण्यापेक्षाही मी सगळ्याची झेरॉक्स काढतो, माझ्या खर्चानं डॉक्टर लोकांना पाठवतो, आणि जिथं डेथ झालं त्या भागात जायचं, आणि तिथं मग शनिवार रविवारी खर्च करून आपलं लेक्चर द्यायचं, हे करायचं, सगळ्यांना स्प्रेड केलं. आणि आता माझे असं म्हणणं आहे की जर माझ्याकडे आता पेशंट आला, तिचं अ फेल्युअर ऑफ माय रिसर्च. त्यामुळे आता कोणी येत नाही, सगळे समान झाले, चांगले झाले, डेथ रेट कमी झाला, अचिव्हमेंट झाली. डॉक्टर, याच्यामध्ये मला खरं तर कुतूहल हे आहे की आपल्याकडं कोकणामध्ये खास करून विंचूदंशानं पेशंट मरणं तर इतक्या काळापासून सुरू आहे. खरं एवढ्या काळामध्ये ज्या नजरेनं तुम्ही त्या परिस्थितीकडे बघितलं, असं का नसेल झालेलं कुणाला ह्याच्यामध्ये की अरे विंचूदंश म्हणजे ना अभ्यासक्रमात आहे ना कुणा डॉक्टरला त्याच्यावरचा इलाज, इतकी त्याच्याकडे दुर्लक्ष का झालं असेल? कारण त्यांना दुर्लक्ष झालं की माझं नाव व्हायचं होतं ना. नेचर हॅज केप्ट रिझर्व फॉर मी दॅट सम फेलो इज गोइंग टू कम हिअर, इज गोइंग टू रिझर्व. वाय एकटे स्वामी विवेकानंद, मग लोक नव्हते का त्यावेळेस? त्यामुळे ते लोक काय आहे की दे आर नॉट ओरिएंटेड. हे बघा, दुसऱ्याचं दुःख, ए पर्सन शुड बी हायली सेन्सिटिव्ह, डॉक्टर शुड बी हायली सेन्सिटिव्ह. दुसऱ्याचं दुःख, मला बघा आता स्नेक बाईटचा किंवा कोणताही पेशंट आला ना, तो दुरुस्त होईपर्यंत मला करमतच नाही. इनफॅक्ट का चेस्ट पेनचा पेशंटला आमची बायको म्हणते तुम्ही काय तिथे बसेल राहता, त्याचं चेस्ट पेन कमी होईपर्यंत मला कम्फर्टेबल नाही. दुसऱ्याचं सफरिंग चांगलं करण्यासाठी जे प्रयत्न, आणि ते प्रयत्न जर तुमच्याजवळ असेल तर पृथ्वी स्वर्ग खाली येतो ह्या पृथ्वीवर. हां, व्हॉट इज पॅराडाईज? धिस इज अ पॅराडाईज. आय एम टुडे इन पॅराडाईज. पण म्हणजे डॉक्टर, याचा दुसरा अर्थ असा की जर तुमचं मन इतकं संवेदनशील नसेल तर तुम्ही या पेशाकडे फिरकूच नाही. करेक्ट, ॲब्सोल्यूट राईट, अग्रीड. इट इज अग्रीड. यस डॉक्टर, आता म्हणजे ज्याच्यामुळे तुमचं नाव झालंय त्या विंचूदंशाबद्दल बोललो, पण गेल्या वर्षी आम्ही वाचलं होतं की जेव्हा कोरोनाची दुसरी लाट आली होती, रेमडेसिवीरसाठी लोक रांगेत उभे होते, तेव्हा तुम्ही मात्र तुमच्या ग्रामीण भागात एकाही पेशंटला रेमडेसिवीर दिलं नाही आणि सगळ्यांना बरं केलं. तुमच्याकडे पण खूप ओघ होता पेशंटचा. याही संशोधनात उतरायचं किंवा आपण आता काहीतरी वेगळ्या पद्धतीने कोरोनाची ट्रीटमेंट करायची, हे कधी ठरवलं आणि कसा होता तो काळ सगळा? हे बघा, डिसेंबर 2019ला चायनामध्ये कोरोना झाला, नंतर अमेरिका, लंडनमध्ये. त्यावेळेस मी माझ्या मनात आलो की इंडियामध्ये कोरोना येणार, कारण होल वर्ल्ड हॅज बिकम सिंगल रूम नाव. मग काय झालं, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, मे, जून नंतर आपल्याकडे आला कोरोना, 20 जून. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे ह्या 5 महिन्यामध्ये हे बघा, मी कपडे चांगले नाही घालणार, पण मी जर्नल नॉलेज माझं फ्रेश राहणार. हां, आपल्याला डिफीट नॉलेजच्या बाबतीत व्हायचं नाही. कोणी म्हणलं कपडे याची भाषा बरोबर नाही ते चालेल, पण नॉलेज शुड, नो बडी शुड एनवी ऑर ब्लेम द नॉलेज. युअर नॉलेज शुड बी फ्रेश. मग जानेवारी, फेब्रुवारी, एप्रिल, मे, जूनमध्ये 3 जर्नल आहे, NEJM, लॅन्सेट आणि BMJ. दीज आर द लीडर्स इन मेडिसिन. दे आर कॉल्ड लीडर्स इन मेडिसिन. NEJM अमेरिकेतून येतं, त्याचं 92 इम्पॅक्ट फॅक्टर म्हणजे क्रेडिट जास्त आहे. हे तिन्ही विकली जर्नल आहे, 2-2 वर्ष जुने. ह्या तिन्ही जर्नल विकली मी वाचतो. ह्या 5 महिन्यामध्ये विकली ह्या तिन्ही जर्नलमध्ये ओनली कोविड आर्टिकल्स, दुसरे नाहीच, कोविड. मग ते सगळे वाचून टाकले. वाचल्यानंतर माझ्या लक्षात, आणि मी ठरवलं मग, आम्ही जरी 70 वर्षात असलो, हे जर असलं तर मला पेशंट ट्रीट करायचे. मी आलोच त्याच्यासाठी. माझा मुलगा आणि बाबा तुम्ही यांच्या आता काही पेशंट करून जा. म्हणलं हे बघ, ज्यावेळेस आपण अपराण घालतो त्यावेळेस शपथ घेतलेली असते.
पेशंट ट्रीट करायचे. माझी इच्छा असते प्रेताला उतरवायचं, त्याला खांदा द्यायचा नाही. दॅट इज ड्युटी. मग हे झाल्यानंतर ते अभ्यास करताना मग मी अभ्यास केल्यानंतर त्यात स्टडी झाला की काय काय ड्रग आपण वापरू शकतो. हे वापरत असताना मला प्रोटेक्शन कसं करायचं. मी जगलो, कारण ज्याने स्मॉल पॉक्स वॅक्सिन मुलाला दिलं, जिनरनी स्वतःनी घेतलं. तो मेला असता तर संशोधन मेलं असतं ना. मुलगा गेला तर तरी संशोधन जिंद आहे. तसं मग मी जगलो पाहिजे ना. मग त्याच्यामध्ये आर्टिकल आलं होतं की त्या काळामध्ये लहान मुलांना कोरोना झाला नाही बिकॉज ऑफ MMR व्हॅक्सिन. रिपीटेड कॅम्प घेतले. MMR व्हॅक्सिनमध्ये असं आहे, मिझल आणि मम्सचे जे प्रोटीन आहे ते प्रोटीनचे कंटेंट इज सिमिलर टू द कोरोना. त्यामुळे हे वॅक्सिन घेतले, कोरोनाचे अँटीबॉडी तयार होतात म्हणून आम्ही वॅक्सिन घेतलं MMR. त्याच्यानंतर BCG व्हॅक्सिन. BCG जी व्हॅक्सिन आहे ही युनिव्हर्सल व्हॅक्सिन आहे. कॅन्सरपासून तो कोणत्या रोगाला BCG घेतात बरोबर. BCG स्टिम्युलेट बॉडी T सेल्स म्हणून आम्ही दोघांनी BCG व्हॅक्सिन घेतलं. ते घेतल्यानंतर मग नंतर अजून काय करायचं ते एका अमेरिकन जर्नलमध्ये आलं होतं की हे जे व्हायरस आहे हे व्हायरस नाकातून जातं. ESC रिसेप्टर थोडं जातं. मग नाकामधून हे व्हायरस मारायचं कसं तर आपलं बेटेडिन ते नाकात टाकायचं आम्ही. आणि हेच त्यांनी ॲडवाईस केलं होतं. त्यामुळे आम्हाला ते व्हायरस झालंच नाही. आले पेशंट एक की बेटेडिनच्या 2 बाटल्या फुकट ते घरात सगळ्या टाका. हे प्रिव्हेंट केलं समजलं. त्याच्यानंतर त्यावेळी जे रेमडेसिवीर आलं. रेमडेसिवीर रेमडेसिवीर हे याच्यासाठी ह्या व्हायरससाठी नाही काढलं आहे, इबोला व्हायरससाठी काढलं आहे. इट इज फॉर इबोला व्हायरस नॉट फॉर हे. आता चान्स भेटला त्या रेमडी, जसं मला तुम्ही चान्स दिला या कट्ट्यावर यायचा तसं त्याला आपला तिथं चान्स भेटला ते आपलं चालू द्या. त्यामुळे तिथे ते चान्स रेमडी आता इंडिकेट तर रेमडेसिवीर नॉट वीक म्हणजे टेम्पररी बायपाससारखं. मग म्हणलं रेमडेसिवीर असं होतं म्हणजे जसं आज जसं आहे की चांगले कपडे घालायचे शहराचे लोकांचाच अधिकार आहे, त्या खेड्यातला नाही. तसं रेमडेसिवीर श्रीमंत माणूस 5,000 40,000 रुपये ब्लॅक मार्केट हो. सरम वाटते आहे सांगायला. बरं गरीब लोक कुठून आणणार मग नाही. मग आणि ते काय व्हायचं की डॉक्टर लोक त्यावर ट्रीट नाही करायचं पेशंट आडवा दोरी बांधून. मी म्हणाला आपल्याला ट्रीट करायचं सगळं. आणि जेव्हा लोकांना समजलं की बावस्कर ट्रीट करते पेशंट पहिल्या डे सगळी गर्दी सकाळी लाईनची लाईन लागायची. आपण सगळे मास्क लावायचं हे लावायचं नाकात ड्रॉप टाकायचं दोघं नवरा बायकोनं आम्ही सुरू करायचं. आणि त्यामुळे लवकर यायचे पेशंट. लवकर आले की साधे ॲस्पिरिन डॉक्सिसायक्लिन आणि हे सगळं दिलं की चांगले व्हायचे. रेमडेसिवीर जरूरतच नाही. रेमडेसिवीर जरूर केव्हा पेशंट खराब होऊन येतात. आणि दिस इज वी फेल्युअर. माझ्याकडे लवकर काय आले बिकॉज वी अप्रोच इज रेडी. आणि त्यामुळे रेमडेसिवीर नंतर पाहिलं अवेलेबलच नाही तर आम्ही वापरलंच नाही. त्यामुळं आणि आमचे पेशंट चांगले झाले. व्हॉट डज इंडिकेट. आणि काय होईल माहिती आहे का रेमडेसिवीर उपयोग ठरतोय त्यावेळेस कोरोना नसेल. आता ट्रायल येऊन आला त्याच्यावर यस रेमडेसिवीर बेटर त्यावेळेस कोरोना असं ते समजलं ना. नाही पण म्हणजे आता कोरोनावरती तुम्ही रेमडेसिवीर विना औषध दिलं तर हा कोरोना अजून किती काळ म्हणजे आता व्ह्यू वगैरे ज्या आरोग्य संघटना आहेत त्या म्हणतात त्याच्यात वेगवेगळे व्हेरियंट येत आहेत तर हा अजून काही काळ राहील. तर हा अजून किती काळ राहील आणि त्याच्यावरती उपचार होऊ शकतील की नाही. ऑफकोर्स उपचार होतात. हे बघा निसर्गाला आपल्याला जगवायचं आहे. आपल्याला जरी वाटलं असते की आम्हाला आपण निसर्गाला जगवायचो आपण गेलो तर निसर्ग जगल कसा हो. हां त्यामुळे याचे रजिस्टर आपल्या याच्यावर अँटीबॉडी तयारच होणार. हे व्हेरियंट तयार होतं. हे काय आपल्या वागणुकीमध्ये आपल्या अप्रोचमध्ये आपल्या राहणीमानमध्ये फरक पडला. आपली प्रतिकारशील वाढवण्याचे प्रयत्न काय केले आपण काहीच नाही. पहिलं व्हायरस होतं का हां नाही. हे बघा 2 गोष्टी आहेत. आपल्या शरीरामध्ये जे प्रतिकारशक्ती असतात त्या T सेल आणि न्यूट्रोफिल्स ह्या दिवसभर 12-24 तास काम करून खराब होतात हो. वयस्कर होतात त्या. जर तुम्ही व्यायाम नाही केला बरोबर डाएट नाही केलं ब्लड प्रेशर कंट्रोल नाही केलं वजन वाढत ठेवलं तर त्या तशाच राहतात. तशाच राहिले की प्रतिकारशक्ती कमी होते आणि मग तुम्हाला रोग होतो. आणि ते रोग झाल्यानंतर परत त्याच पेशी नाश होतात आणि त्याच्यामध्ये फ्री रॅडिकल जमा होतात मग कॅन्सरसुद्धा होतो. त्यामुळे रोज रेग्युलर एक्सरसाइज करणाऱ्याला व्हायरल डिसीज होत नाही. आम्ही नवरा बायको रोज 8 किलोमीटर चालतो 45 वर्ष झाले. 2 किलोमीटर मी रनिंग करतो. माझं वय 71 आहे. मी पाहून 1 लोक आणि अर्ध महाड चालायला लागलं. दॅट इज इम्युनिटी डेव्हलप इन द महाड. डॉक्टर तुम्ही हे सगळं काम करताना खूप वर्षांपासून तुम्ही कट प्रॅक्टिसवरती खूप जोरदारात म्हणजे त्याचं एक अभियानच तुम्ही उघडलं होतं पण त्याला कितपत यश आलं आम्हाला माहीत नाही. पण
या कोरोनाच्या काळात पण लोकांनी त्याचा मोठा फायदा घेतला आणि रेमडेसिवीर असेल किंवा टॉसी असेल किंवा बाकीची औषधं असतील किंवा अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी पण त्या गोष्टी चालतात. आता मोठ्या ऑपरेशन्स कॅन्सर वगैरे असेल तर अजून शहरांमध्ये तर त्याची बिल्स जी आहेत, म्हणजे गरीब माणसानं जगायचं की नाही जगायचं, हॉस्पिटलची पायरी चढायची की नाही चढायची, हा प्रश्न पडावा इतपत गंभीर स्थिती सध्या आहे. तर ती कट प्रॅक्टिस आपल्याला कधीच बंद होऊ शकत नाही. हे बघा, आता हल्लीच्या जमान्यात टुडे इन इंडिया गरीब राहणे हा गुन्हा आहे. एम आय राईट? तुम्ही गरीब राहणं हा गुन्हा, काही करा, चोरी करा, लवाडी करा, दलाली करा, पण श्रीमंत व्हा, असं याच्यानं हे सिद्ध होतो. आणि दुसरी गोष्ट काय माहिती आहे का, ही जी कट प्रॅक्टिस आहे हे प्रत्येक क्षेत्रात कट प्रॅक्टिस आहे. तुम्हाला 8 तास काम दिलं तुम्ही 6 तास केलं, ती यू आर करप्ट. 2 तास कट प्रॅक्टिस भेटली ना, हे कर पाहिजे. आता हे काय कट प्रॅक्टिस दुनियापासून जमानापासून आली की तुम्ही एक केस पाठवली की मला एकाने 1200 रुपये चेक पाठवला होता, मी मेडिकल काउन्सिल पाठवून दिला, मेडिकल काउन्सिल ॲक्शन घेतली, ती आता वाट पाहू राहिले. कट प्रॅक्टिस हे इट इज हे बघा, गरीब लोकाले किंवा अशिक्षित लोकाले सगळ्यात इम्प्रूव्ह करू शकतो, पण सुशिक्षित लोकांना नाही. इट इज इम्पॉसिबल. कारण ते मॅन्युप्युलेट करतात, त्यांचं खोटं बोलणं खरं करण्याची ताकद त्यांच्यात आहे. गरिबांमध्ये सत्य बोललंही सुद्धा खोटं ठरलं जातं. हो, दिस इज वॉज डिफरंट बिटवीन दिस. त्यामुळे कट प्रॅक्टिस जन्मतः संस्कार पाहिजे ते की नको मला कष्टाचाच पैसा लागेल, मला दुसरा पैसा नको आहे, त्या पैसा काही उपयोग होणार नाही, ही संस्कृती पाहिजे. ना कष्टाच्या पैशावर माझी अधिकार नाही, ही संस्कृती शिकल्या गेली पाहिजे. आणि काय करायचं, किती पैसे कमवणार आम्ही लोक, खोल्यावर पैसे जमा झाले, किती पैसे जमा करणार आणि काय जरूर आहे. आणि जो व्यक्ती ह्या देशामध्ये परदेश संस्कृती का चांगली म्हणतो, 16 वर्षानंतर मूल बाहेर, काय घेणं देणे, आपल्याकडे तो सुनी याच्या नातवाले सुद्धा कमी करून ठेवतो. दॅट मेक्स अस टू बी मोर करप्ट. दॅट मेक्स अस मोर करप्ट. ते पण असं आहे ना की जनरली भारतासारख्या देशामध्ये आपण डेव्हलपमेंट कंट्री आहोत, अजून पण आपण विकसनशील देश आहोत. आपल्या लोकांना माहीत नाही आहे की कुठल्या आजारासाठी आपण कोणाला भेटायला पाहिजे, जो डॉक्टर सांगतोय ते बरोबर आहे नाही आहे. कारण हा एकमेव गोष्ट अशी आजार झाला की माणूस वीक होतो सायकोलॉजिकल. तर ह्याच्यामधून जे हे तिढे निर्माण होत आहेत की या डॉक्टरकडे जा, मग सेकंड ओपिनियन, मग थर्ड ओपिनियन, मग कुठंतरी ऑपरेशन, त्याची गरज होती की नव्हती. तर उपचारांची गरज माणसाला किती आहे हे डॉक्टरच ठरवू शकतो. येस, त्याच्याबद्दलचं कुठलीही काय म्हणतो आपण त्याला की अवेअरनेस कुठून येऊ शकत नाही. तर ते आपण कसं करू शकतो, त्याशिवाय हे थांबणार नाही ना. हे बघा, याच्यामध्ये 2 गोष्टी आहे. नंबर 1, आता सध्यासुद्धा किती इंटरनेट लिटरेट लोक झालेले भारतामध्ये, फार कमी इंटरनेट लिटरेट. हां, त्यामुळे तुम्ही गुगलवर सगळं वाचलं, सगळं कोणता डॉक्टर काय हे केलं. मग तुम्हाला माहीत आहे का, मी महाडमध्ये असतो, 300 किलोमीटर बॉम्बेत पेशंट तपासला जातो आणि साध्या म्हणजे नॉन क्वालिफाईड डॉक्टरचे पेपर मला दाखवतो, रे मुंबईच्या डॉक्टरकडून दाखवून आलो, किती वाईट वाटत असेल. त्यामुळे याला आपल्याला लिटरसी पाहिजे. हो, आणि महत्त्वाचं काय झालं माहिती आहे का, वी आर नॉट बिकम टू मच अवेअर ऑफ द ईच अँड एव्हरी प्रोफेशन. आपल्याला कुठे जायचं, अहो साधी केळी एक सडकी निघाले त्याला झापतो आपण. हां, सलूनवाल्याने वस्ताला थोडा लावलं तर आपण किती बोलतो, दुसरीकडे असं बोलतो का. हां, तर दिस इज हे जागता आलं पाहिजे आपल्याला, हे बोलता आलं पाहिजे आपल्याला. हो, आणि मग याच्यामध्ये एकच आहे की कमीत कमी जरुरी भासली पाहिजे डॉक्टर्सची आणि बाकी प्रोफेशनलची. कमीत कमी डॉक्टर, आपल्याला मुलाला सुद्धा तसं ट्रेन करणं पडतं. आता नो, डॉक्टरकीचं किंवा कोणत्या प्रोफेशनलची जरुरी कमीत कमी शरीराला लाभली पाहिजे. हो, आणि ते कशी होईल, जेव्हा सगळा भारत हेल्दी, वेन यू कॉल हेल्दी नेशन, वेन यंग्स आर हेल्दी. तारुण्य भारत आहे, पण 8 तास झोपतो, सूर्य उगल्यानंतर 10 वाजता होतो, तो तरुण भारत नव्हे. समजलं ना, तो तरुण भारत नव्हे, तो मुरदाड भारत आहे. तसा तयार करायचा नाही आपल्याला. पूर्वी म्हणायचे ना की मातीत खेळली मुलं कुठेही गेली खरं, तर ती त्यांची इम्युनिटी चांगली राहायची. आता शहरांमध्ये तर मातीत जाऊच देत नाहीत, बाहेर पडू देत नाहीत. मग आता यंग भारत किंवा हेल्दी भारत घडवायचं असेल तर लहानपणापासून काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं. हे बघा, लहानपणामध्ये 2 गोष्ट आहे की हे जे आहे ना, अनिल आवटेच्या मुली कुठे शिकल्या. हां, आज सुद्धा लंडनचा प्रिन्सिपल जो प्रिन्स असतो त्यांच्या मुलांना शेतकऱ्याच्या ह्याच्यात ठेवतात, जो गोठ्यामध्ये राहतात शेतकऱ्याचा जैन रोडमध्ये, त्यांची इम्युनिटी वाढते. जे झोपडपट्टीत मुलं जातात त्यांना ब्रॉन्किलॉस्टम होत नाही. जो खेळा तू असाच राहा, तू तसाच राहा, हे राहा, हे काय झालं माहिती आहे का उरालं. नंबर 1, राहणीमान वाढलं, कमाई कमी झाली, त्या दृष्टीने पॅरल झालं नाही. नंबर 2, राहणीमान वाढल्यामुळे
मुलं कमी, 2 मुलं आणि एकटाच मुलगा. पहिले 2-2, 3-3, 4 मुलं असे, एक गेलं पळून, एक गेलं कुठे पळून, तर जाऊ द्या येईल संध्याकाळी वापस. त्यामुळे ते इम्युनिटी डेव्हलप झाली. आता प्रोटेक्शन. नाही, दिस इज अ फॅक्ट आय एम टेलिंग यू. मग असं आहे ते. डॉक्टर महाडसारख्या ग्रामीण भागामध्ये तुम्ही विंचवावरचा उतारा शोधत होतात, पण तिथे अनेक संसाधनं उपलब्ध नव्हती त्या काळात. मग या काळात तुम्हाला येणाऱ्या नकारात्मकवर तुम्ही कसा उतारा शोधला? नाही, मला ते नकारात्मक पाहायचंच नव्हतं ना. मला काम इतकं होतं की बाहेर नजर इकडे तिकडे जातच नव्हती. विथ द पेशंट. अहो संध्याकाळी सकाळी रात्री बेल वाजला की गेट 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 तू उठलो कडे की मी जागा यायचो. हो, इतकं आय वॉज सेन्सिटिव्ह. माझी पत्नी एका मीटिंगमध्ये बोलली, ह्या बाबा असा आहे, या मेला आणि विंचू आला म्हणलं त्याचा मुर्दा उप जागी राहील. आणि आता काय बोलली माहिती आहे का पद्म, म्हणजे माझं एक बरं झालं, मेल्यानंतर खर्च येणार नाही तुझा. सर, प्रत्येक पुरुषाच्या मागे स्त्री खंबीरपणे उभी असते असं म्हटलं जातं. तर तुम्ही तुमच्या पत्नीबद्दल काय सांगाल की ह्या सगळ्या प्रवासात त्या कशा तुमच्या मागे होत्या? हे बघा, अशा माणसाला साथ दिली म्हणजे ती पत्नी कशी असेल? हा, त्यांना पद्मभूषण दिलं हा, पाहिजे. यस यस, करेक्ट, ॲब्सोल्यूट राईट. ते 100% मला सहाय्य केलं. माझ्याकडे बघा, आमचे खातं आहे, बँक खातं ठेवलं आहे, त्यात 5-6 लाख रुपये नेहमी असतात, नेहमी. शिव लोकशक्तीने मला पैसे दिले होते बघा मागं, ते नेहमी का ते संशयाला खर्च करायचे. संशय आले आणि ते पैसे आले ते खर्च. आमचा मुलगा कधी मला कंपल्सरी करत नाही, आमची बायको कधी कंपल्सरी करत नाही. आम्ही अजून गोव्याला गेलो नाही, दोघं नवरा बायको कधी कपडे आणायला एका दुकानात गेलो नाही. पण आमची बायको ना माझा कधी स्क्रू फिरवलं नाही. कामाला जायचं, सगळं चांगलं काम करायचं, चांगलं काम केलं नाही पूर्ण मदत. हे बघा, मग आम्ही दोघंच नवरा बायको डॉक्टर, इथे नर्स नाही, पण माझी ऑर्डर फॉलोअप म्हणजे फॉलोअप. आणि तिनं इतकं सांभाळे बघा, व्हेरी डिफिकल्ट. अशी बायको कोणाला न भेटणे शक्यच नाही. इट इज इम्पॉसिबल. लहान मुलं होतं आमचा, मोठा मुलगा ना 2-3 महिन्याचा, आणि मी दुपार झोपत आराम करायचं, ती रडायला लागल, ती मुलाला घेऊन खाली पडून जायची, हा बाबा उठल म्हणून. इथलं कोण मदत करणार आहे? हू इज गोइंग टू हॅव? आणि हे काय गरिबी, शी इज ऑल्सो कम फ्रॉम पुअर, आय कम फ्रॉम पुअर्टी, दॅट इज गुड. असं आहे, समजलं? आणि मुद्दा असा आहे, आमची बायको काही सुंदर नाही. सुंदरता कळली मला आता. हां, सुंदरता आता कळायची असते. आंतर सुंदरता महत्त्वाची व बाह्य सुंदरता उपयोगाची नसते. आणि ती आंतर सुंदरता जी मदत करते तुम्हाला, दॅट इज मोर दॅन गॉड. आणि ती सुंदरता आपण विसरून जातो. मुलाची आईवडील म्हणते, ती आई दिसायला चांगली असते, माझ्या मुलाला स्मार्ट मुलगी पाहिजे. तिचा काय अधिकार हो? टेल मी दिस. हां हां, एखादी आई समजा स्मार्ट नाही, साधी असून, आमची बायको सुद्धा सिंपल आहे, ती म्हणून मुलाला चांगलं मग का शाहून वाय काय जरूर आहे? हां, बरोबर ना? त्यामुळे हे जे ना हे चांगलं व्हायला पाहिजे. हे विचार परिपक्व व्हायला पाहिजे हो आपल्या सर्वांचे. हे परिपक्व विचार झाले की सुंदरता आपोआप कळते. आणि सुंदरता, आतली जी सुंदरता असते तिला काही फेशिंग करणं पडत नाही. तिला काही ते पालिश ते लावलं सकाळी, आता मला ते काही लावणं पडत नाही. सिरेमेंट. पण डॉक्टर, असं आहे की तुमचा म्हणजे हे आता तुम्ही सांगताय, पण त्यांना अनेकदा असे प्रसंग आले असतील ना की त्यांना खूप त्रास झाला त्याच्यामध्ये. त्यांना जे त्यांच्यात ती हिंमत हे सगळं फेस करण्याची कशी आली, आणि तुम्हाला मुळामध्ये त्या भेटल्या कुठं आणि कशा? नाही, पण माझं मत होतं, तुम्ही जर त्यांच्या तोंडून ऐकलं असतं ना, तर ते आमचं जरा राहिलं, आम्ही त्यांनाही आणायला हवं. परिपक्व येत होती. पण लोक म्हणून त्यांनी बोलवलं नाही तर कसं येऊ? येस, ही वॉज रेडी टू कम बाय गॉड. तर ते काय होतं, म्हणजे ती जे करायचे ना, काय प्रश्न? नाही, मी असं विचारलं की तुमच्या ह्या सगळ्या करण्यामध्ये त्याचं कौतुक आज होत आहे, पण तो काळ असा असेल की त्यांना खूप त्रास झाला असेल त्या परिस्थितीमध्ये ते फेस करणं. आता कौतुक आहे, ठीक आहे, यस यस. ते त्यांनी कसं त्यावेळेला? हे बघा, नीतीला तुम्ही साथ दिल्यानंतर नीती तुमची संग सोडत नाही. ज्यावेळेस आमचे KD शर्मा होते ना, त्यांनी सांगले याने MBBS मुलीशी लग्न करायचं, कारण हा जीवनात काय करणार हे फक्त MBBS मुलीला समजणार, दुसरं. मी माझ्या भावाला सांगितलं, MBBS मुली करा, एकच मुली बघणार, तिला लेपरीची असली, काही रोग असला तर चालेल, मी दुसऱ्या मुली बघणार. माझ्या भावाने सांगितलं, ही मुलगी आहे, तिला विचारलं असं आहे, मी खेड्यात जाणार आहे, लग्न करायचं, हो करायचं, तयार आहे. त्या कुठल्या गावच्या? आंबेजोगाई. बरं, त्यांचं काय नाव? प्रमोदिनी बावस्कर. बरं. हां, त्यामुळे तयार झाल्यानंतर ती मनाची परिस्थिती तयार झाली असते ना. आणि ते काय असतं, मुलगी जी आहे ना,
मुलीची खरंच अजून म्हणजे परिस्थिती खराब आहे हो या देशामध्ये. आता काल माझ्याकडे मुलं आणायचे पाय पड, मी मुलीला पाय पडू दिलं नाही. तिला उभंच करायचं असतं म्हणून मुलाला पाय पडू द्यायचं. मुलगे उभे ठेवायचे. दिस इज इम्पॉर्टंट. कारण मुलीचं स्वतः अजून सुद्धा मुली जजमेंट घेत नाही स्वतः मुली हो, समजलं ना. त्यामुळे तिला असं वाटलं आता लग्न झालं आपलं हे करायचं, कम्प्लीट डिव्होटेड साहेब करायचं. अहो सांगायची गोष्ट म्हणजे आमची आई आणि बहीण मला बोलली या मुलीशी लग्न करू नको, तरी नाही म्हटलं मी शब्द दिला मी लग्न करणार. नीतीला साथ दिली आणि नीतीनं साधताना म्हणजे पूर्णपणे जेवण चांगलं घातलं. दॅट इज इम्पॉर्टंट. लोक नाव ठेवायचे मला सुद्धा, डॉक्टर काय पागल आहे का काय मनुष्य. दिस इज व्हेरी बॅड. तुम्हाला काय करायचं माझ्या लग्नाशी, व्हॉट इंटरफिअर, बरोबर नाही. हां तरी हो समाज कसं याची बायको कशी हो, दॅट इज व्हेरी बॅड. हां एक तर आमच्याकडे एक असं माणूस होतं, अरे तुला इतकी चांगली बायको का भेटली. हां देव हसून असं समाजात लोक आहे हो. हां हे बदलायला पाहिजे, त्याला उत्तर द्यायला पाहिजे. मग असं झालेलं आहे. त्यामुळे हे जे ना हे लग्नाचं जजमेंट हे एका दिवसात नाही ठरवायचं असतं. हे तुमच्या मन काय म्हणतं त्याच्यावर तुझं कॉन्शियस काय डिक्टेट करतं. माझी आई कशी दिसायला, माझी आई सध्या काय काम करते, समजलं तुम्हाला. मला बायकोची इथली माऊली चांगली भेटली हो. लग्न झाल्यानंतर माझी हे होती भांडी घासत दुसऱ्या घरी. मी म्हणलं माझी मोलकरून होती, बस आपण मोलकरून ठेवायची नाही. 30 वर्ष आमच्याकडे मोलकरी नव्हती. 30 भांडी कपडे घासायचे करायचे. हो दिस इज गॉड समथिंग. हे प्रिन्सेस किती सुंदर आहे. नाही मला नाही आवडलं. किती सुंदर. मला नाही मग आवडलं. कसं काय काय? त्यांना असं आहे की नाही, त्यांचं काम महत्वाचं आहे ना, त्यांनी याच्यात कशाला गुंतून नाही, पडावं. ते म्हटलं बा मी म्हटलं मला असं वाटतं मनात, ते म्हणून आय विल फॉलो. आणि ते फॉलो म्हणजे संस्कृती मेल डॉमिनन्स संस्कृती, समजलं ना. नाही पण आता सगळं हे केलं आमचे मुलं वगैरे आम्हाला हे करा. अहो एकदा मुलाचं सांगू आम्ही गमत काय झालं, मी माझ्या पत्नीला कधीच दुखत नाही. नेव्हर नेव्हर नेव्हर. शी इज हेल्पिंग, शी इज कोऑपरेटिव्ह, शी इज अ पिलर ऑफ माय फॅमिली. इतके 2 मुलं आम्हाला सुंदर भेटले. एक DM काढला, एक अमेरिकेला गेला, एक आला तो शेतकरी मस्त आयडियल शेतकरी झाला. याच्या पलीकडे काय बघ इथले मुलं कधी मोठे झाले मला समजलंच नाही. सी हॅज डेव्हलप हे सगळी. तर त्यामुळे एकदा काय झालं माहिती का, काही काय असतं माहिती का, जेवण ज्याला जेवणाची चव कोणाला असते माहिती का, ज्याला दुसरं कामच नाही, बरोबर ना. आणि ज्याला भूक पण लागली नाही त्याला चवाची जास्त हे असते. राईट. ज्याला चव ना, मी तिथं मंदिरात असताना ते भाकरी तोडली का अशी तार यायचे भंग, तरी मी भूक लागून का मी भूक लागेल कारण भूक लागायला पाहिजे हो. तर तशी ती माऊली स्वयंपाक करता, आम्ही जेवण घ्यायचं. तर आमचा एक मुलगा झाला म्हणे बाबा आज काही भाजी बरोबर नाही झाली. मॅम चांगली आहे. तू कधी बोललो का म्हणे येईल भाजी चांगली झाली म्हणून, त्यामुळे अशीच भाजी करते म्हणे. म्हणजे इथलं फ्रँकनेस घरामध्ये आमच्या मुलं काही बोलू शकतात अगदी. लिखाणामुळे तुमचं कार्य जगापर्यंत ऑफकोर्स पोहोचलं. अनिल बाबा अवचट, आदल्या दिवशी तुम्हाला पुरस्कार मिळतो आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्या निधनाचं वृत्त येतं, तुम्हाला काय वाटलं. अनिल अवचट ना. हो अनिल अवचट वॉज अ ग्रेट. अनिल अवचट जेव्हा आले ना माझ्याकडे 8 दिवस होते माझ्याकडे. नंतर त्यांनी लेख ते सगळं चहा कसा करायचा आम्हाला शिकवला, कसं जेवण करायचं ते शिकवलं, ओरेगामी शिकवलं, मस्त बासरी वाजायची. वर आमच्या रूममध्ये बासरी वाजायचे. झालं का बावस्कर तुझं काम, मग ये वर, मग आमचा इंटरव्ह्यू सुरू व्हायचा. ते बोलत सगळं झाल्यानंतर त्यांनी एक दिलं होतं, बावस्कर जीवनामध्ये जीवन इथलं शॉर्ट आहे म्हणे, एकच प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता तुम्ही मेडिकलचा, पण मी 7-8 प्रॉब्लेम सॉल्व्ह केले त्यांच्या ॲडवाईस म्हणून, समजलं तुम्हाला. त्याच्यानंतर ते मला पहिलेवाले ते साधू बाबाचे, मी आणायला गेलो स्टँडवर, म्हणजे साधू बाबा म्हणजे अनिल अवचट. मग आले सगळे ते थैली ने ते आम्ही मस्त वी एन्जॉयड 8 days. त्यांनी लेख लिहिला. लेख लिहून तो विंचावला सुतारा, खूप त्याच्या प्रतिक्रिया चांगल्या आल्या. त्याच्यानंतर ते गेल्यानंतर गावात एक आमचा डॉक्टर, सिनियर डॉक्टर, आणि ते रस्त्यात जाताना म्हणलं काय कुठं चालला, मी अनिल अवचट पोचून येतो. ते आला काय शब्द आला, ज्याने अनिल अवचटबद्दल लिहिलं त्याचं कल्याणच झालं आणि ते आज सिद्ध झालं. ज्याच्याबद्दल अनिल अवचटने लिहिलं त्या व्यक्तीचं कल्याणच झालं. अभय बावस्कर, दळवी, समजलं तुम्हाला. ते सिलेक्शनच असं होतं, जसं आम्ही सिलेक्शन लाईफमध्ये तसं सिलेक्शन होतं ते हो. आणि वॉज डेडिकेटेड, डिव्होटेड, आणि बरोबर करायचे. अहो महिलेची बाटली उचलून बघितली किती वजनदार असते, डोक्यावर नेलेल्या महिलाचं काम करताना ती महिलाची भरलेली बाटली आपण जवळ जात नाही त्यांच्या जवळ. दाढी जाणे लावसाट. वेश्यागृहात गेले, कशा राहतात त्यांचं कसं काय सगळं तिथे त्यांचा स्टडी केला हो. दॅट इज अनिल अवचट. आकाशा एवढे माणसं या देशात होऊन गेले हो. असं आहे ते. म्हणून आपण भारताला म्हणतो प्रगत. दिस इज कॉल्ड डेव्हलप्ड कंट्री.
दिस इज एक्झाम्पल ऑफ डेव्हलप्ड कंट्री. असं आहे ते. त्यांनी तुमच्या डायरीमध्ये तुमच्यासाठी काहीतरी लिहिलंय, त्यातलं काही आहे ना, आणलं नाही लिहिलं कुठे आणलं हो. ते. हा, तुम्ही सांगू शकता तुम्हाला त्यातलं काय भाव ते का मी नंतर डायरेक्ट म्हणजे नंतर आले होते 7 वर्षाने. मी कामच करत होतो. म्हणे भावस्कर अजून काम करतो हे श्रेय आहे म्हणे माझ्या कामाचं. हां, कंटिन्युअस वर. तुमचं जे स्कॉर्पियन स्टिंग पुस्तक जे प्रकाशित झालं त्याच्या प्रकाशनाचा पण एक खास किस्सा आहे. ज्या व्यक्तीच्या हस्ते ते प्रकाशन झालं ती व्यक्ती पण तेवढीच खास आहे. तो किस्सा आम्हाला ऐकायचा आहे. तो मी ज्याला ड्रग लावलं सोडियम नायट्रोक्लोराइड, तो मुलगा हेलमकर नांदवीचा, तो मोठा झाला. मी पुस्तक लिहिलं. पुस्तक लिहिण्याचा महाडमध्ये मोठा प्रोग्राम झाला आणि ते पुस्तक त्याच्या हस्ते मी प्रकाश केलं. त्याला शाल शिरपळ दिलं आणि त्याच्या पाया पडलो. कोणी दैवत. याच्यामुळे मी पुस्तक लिहू शकलो. याच्यामुळे मग किती लोक वाचू शकलो. दॅट इज अ दैवत. सर, संशोधनाच्या क्षेत्रात तुम्ही जे काम सुरू केलं ते विंचूदंश, त्यावरचा उतारा, औषध ह्यापुरती मर्यादित नाहीये. अनेक असाध्य गोष्टींवरती तुम्ही संशोधन केलेलं आहे. मला त्याबद्दल थोडंसं जाणून घ्यायचं. हे बघा, संशोधन एका ठिकाणी थांबायचं नसतं. डॉक्टर हा सगळ्या सिस्टीमचा डॉक्टर असतो. पेशंट निनाळ येतात. तर आमच्याकडे काय झालं, एके दिवशी कॉलेजची मुलगी, आईने कॉलेजची मुलगी आणली. डॉक्टर साहेब हिनं कॉलेज सोडली म्हणे, हिचे दात खराब आहे म्हणून. मग दात वाढले. इट वॉज फ्लोरोसिस. आणि मुलं चिडवायचे, हो तुझे दात कसे असे. मुलांना म्हणजे कामं काय कॉलेजचे मुलं. तर ते झाल्यानंतर मग मी काल कोणत्या गावचे, मग शेजारचे गाव होते, त्या गावात गेलो. तो 84 लोकांना फ्लोरोसिस डेंटल. त्याच्यानंतर ते डेंटल फ्लोरोसिस काहीचे लोक वाकडे झाले. मग कोणत्या पाणी घेतात, बोरवेल. ती बोरवेल 180 फूट होती. नियमानुसार 120 फूटच खांदायची असते बोरीची रूल. आणि त्यामध्ये फ्लोराईड होते. फ्लोराईड पाणी तपासलं ते फ्लोराईड लेवल 10 पट जास्त आलं. मग मी त्याच्यावर पेपर लिहिला ट्रॉपिकल डॉक्टरमध्ये. तो डायरेक्ट म्हणजे WHO डॉक्टर घेतलं. नंतर तो पाणी बदललं आणि फ्लोरोसिस बंद झालं. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर अकोला, अमरावती आणि बुलढाणा या आमचा मुलगा आहे ना, हे बघा रिसर्चचे आमचे मुलं बी धुन काढतात की बाबाला संशोधनाची काय समस्या द्यायची. ही इज ऑलवेज इन द वे टू प्रिपेअर व्हॉट ऑपॉर्च्युनिटी, व्हॉट प्रॉब्लेम ही विल गिव्हन. तर तिथं पेपर लिहायचे. यंग फार्मर्स डाईड ऑफ मूत्रपिंड पण निकामी होणे, असे रोज पेपर आहे. ते कात्र माझा मुलगा आता तो पाठवू लागला. ते पाठवल्यानंतर म्हणलं हे काय झालं, असं झालं. 200, 300 लोक एक वर्ष येतो. एका गावामध्ये 56 लोक मेले. मग मी ठरवलं की आपण आता तिकडे जायचं. त्या गावाला गेलो, म्हणजे अमरावती, नंतर अकोला आणि संग्रामपूर, बुलढाणा. तर बोराळे गावामध्ये सगळ्यात जास्त आहे. त्या गावात गेल्यानंतर तिथलं पाणी, त्याला 3-4-56 लोकांचं ब्लड जिथे होते आणि सॉल्ट, हे सगळं घेतलं, महाडले आणलं. एक सॅम्पल तपासणे 4000 रुपये होते की त्या 60-70 सॅम्पल. मला आपल्याला करायचं आहे. एकदा केल्यानंतर पैसे आहे आपल्याकडे. लोकसत्तेने ते डिक्लेअर केलं ना, ते पैसे आम्ही आलं कसं ठेवले, हे संशोधनाला वापरायचे. मी लोकसभा आमचं नाव कमवू नका, आम्हाला इन्कम टॅक्स भरायचं नाही, मला भानगड ट्रस्ट नाही माझं नाही. म्हणून डॉक्टर मी इन्कम टॅक्स भर, पण आम्हाला तुम्हाला पैसे द्यायचे. तर ते ठेवलं. मग त्याचं आम्ही पाठवलं. त्याच्यामध्ये कॅडमियम निघालं, हेवी मेटल्स आणि शिसं. आणि कॅडमियम जे असतं ना, एकदा रक्तात गेलं की 24 वर्ष किडनीत असतं. किती वर्ष? 24 वर्ष हार्टफ्लॉ टाईप. मग ते कॅडमियम आलं कुठून? तर हे कॅडमियम फॉस्फेट खत तर टाकतो ना, त्याच्यात असतं. आणि फॉस्फेट कोर्स हे गंगेच्या रॉक्सपासून तयार होतात. आणि त्या गंगेच्या रॉक्समध्ये कॅडमियम असतं. हे कॅडमियम काढण्यासाठी फॉस्फेटची किंमत जास्त होते. त्यामुळे सरकार त्या भानगडीत पडत नाही. आणि लीड हे प्रत्येक पेस्टिसाईडमध्ये शिस्त. मग तिसरा प्रश्न, हे बघा, सायंटिस्टने या संशोधनाने वाय विचारलंच पाहिजे. ज्याला हे 3 अक्षरं कळालं नाही त्याला काहीच कळालं नाही संशोधनामध्ये. नंतर वाय विचारणार ते पाहिल्यानंतर मग इथेच का, तिथे जे खारपान पट्टा म्हणतात, या एरियाला काय म्हणतात, खारपान. इज कॉल्ड क्ले लँड. द क्ले लँड असं की त्याच्यावर कॅडमियम येतं, चिकटतं आणि ते पाण्यात रिलीज होतं. म्हणजे ते बोरवेल सगळं पाणी आहे, त्या पाण्यामध्ये कॅडमियम ते पोटात जातं. आणि शिसंसुद्धा तसं जातं. असा शिक्षामुळे रक्तातलं ब्लड कमी होतं, त्या फेरेटिन वाढतं. आणि फेरेटिन वाढल्यामुळे कॅडमियम परत ॲब्सॉर्ब जास्त होतं. आणि ह्यामुळे हे केल्यानंतर मग याचा अल्टरनेटिव्ह काय, व्हॉट अल्टरनेटिव्ह. मग तो आम्ही सगळा स्टडी केला. मग ते एका आमदारांनी असेंब्लीमध्ये काढलं. असेंब्लीमध्ये उत्तर हे दिले काय, हेवी वॉटर आहे ना, असं तसं ते नाही म्हणे, हे कॅडमियम आहे, दुसरं काही. मग सरफेस वॉटर याची आयडिया आली. या सगळ्या 140 विलेजला सरफेस वॉटरचं फिल्टर दिलं. कालच फोन आला, म्हटले डॉक्टर साहेब आता किडनी फेल्युअरच नाही. दिस इज अ डायरेक्ट ॲप्लिकेशन ऑफ ए रिसर्च. आणि त्यामुळे मी ते अमेरिकेमध्ये पब्लिश झालं. माझा हेतू काय असतो, अकॅडमिक करन्सी वाढवायची. अकॅडमिक करन्सी म्हणून तुम्हाला पब्लिकेशन वाढत. ते झाल्यानंतर काय झालं माहिती का, आता थायरॉइड जास्त वाढलं. तुम्ही ऐकलं असेल. वाय?
वाय यू आर नॉट आस्किंग थायरॉइड? लोक काय म्हणतात, सायंटिस्ट लोक, बाकी लोक, पॉप्युलेशन वाढलं त्याप्रमाणे थायरॉइड वाढवलं. असं कसं होईल हो? आपण डेव्हलप झालो का मग? तर हे होत असताना मग आम्ही स्टडी केला की एका खेड्यातून एक मनुष्य आला. तो डॉक्टर, आम्ही खडेमीठ खातो. काय खातो? खडेमीठ. म्हणलं आपण तपासू या लोकांना. आमच्या ओपीडीमध्ये हायपोथायरॉइड जास्त वाढ राहिले. मग मी प्लॅन केला की ह्या ओपीडीमध्ये लोकांचं, साधे जे लोक आहेत त्यांचं ब्लड, त्यांच्यामधले अँटीबॉडी किती आहे थायरॉइडच्या, त्यांचं आयोडीन किती आहे समजलं, आणि त्यांचं TSH किती आहे हे काढलं. आणि जिथे खडेमीठ खातात त्यांचे अँटीबॉडी TSH हे काढलं. तर त्यांचं नॉर्मल, आणि हे नॉर्मल पेशंट त्यांचं वाढलेलं होतं. आता याच्यामध्ये असं आहे, आयोडिनेटेड सॉल्ट, हा आयोडिनेटेड सॉल्ट गव्हर्नमेंटने कुठे आणलं? जिथे कोल्ड कंट्रीचे, कोल्ड एरियाचे, आपलं उत्तर प्रदेश, राजस्थान की हिमाचल प्रदेश, याच्यामध्ये काय जमिनीतून आयोडीन लीच आउट होतं, बाहेर निघतं, आणि ते अन्नधान्यात जात नाही. मग आपल्याकडे आयोडीन बाहेर जात नाही, ते धान्यात जातं. गव्हामध्ये, धान्यामध्ये आयोडीन असतं, त्यामुळे आपल्याला आयोडीन डिफिशियन्सी होत नाही. तिथे गायटर होतं. त्यामुळे तिथे गव्हर्नमेंटने काय केलं? आयोडीन मीठ करायचं, आयोडिनेटेड. आता हे आयोडिनेटेड मीठ केल्यामुळे तो युनिव्हर्सल नियम झाला, आणि तो सगळ्या भागामध्ये तो स्प्रेड झाला. पण म्हणजे आपल्याला ते आयोडाइज मीठ खाण्याची गरज नाही. आता मी सांगतो का ना, त्याच्यामध्ये काय, नंतर आम्ही स्टडी केला. आता हे स्टडी पब्लिश झालाय माझा, पण सगळ्यांनी लिफ्ट करून माझा जे अक्षरशः अनुभव सत्य का, सवलंगडं बोलेल ते सत्य का? सगळ्या सायंटिस्टने वर्क करून कन्फर्म करायला पाहिजे ना. एम आय रॉंग ऑर नॉट? दिस अ फॅक्ट. तर त्याच्यानंतर आम्ही याच्यात केले की व्हाय दिस सो. आता हे जे आयोडीन करतात, आपण आयोडीन टाकतो, हे इनऑर्गॅनिक आयोडीन, हे अँटीजन असतं, आणि ते आयोडीन थायरॉइडमध्ये गेल्यानं ते अँटीबॉडी तयार होते, आणि ते थायरॉइडला किल करतं. जे समुद्रातून असतं, किंवा आपल्याकडे आयोडीन खूप आहे, समुद्रातून जे आयोडीन येतं, सी फूडमधून, किंवा हे जे आयोडीन आहे ती ऑर्गॅनिक आयोडीन असतं, त्याच्यापासून अँटीबॉडी होत. याच्यावर पुनर्विचार, संशोधन व्हायला पाहिजे. हे क्लिनिकल सायन्समध्ये माझं पब्लिश झालं. इव्हन एंडोक्राईनला मला काँग्रॅच्युलेशन पाठवलं, पण त्यांना सांगितलं लिफ्ट करायला, तर पुढे उत्तरच नाही. कारण याच्यावर बोलल कोण? समजलं मला चालं हां. तर ह्यामुळे हा एक. आणि दुसरी गोष्ट एक, प्रत्येकाचे हे असतं बघा, OPDमध्ये आमच्या 40% लोकांना बी कॉम्प्लेक्स डेफिशियन्सी निघाली. केस गळतात, तुम्ही घेऊ नका रोज बी कॉम्प्लेक्स, केस गळतात, केस गळतात, विकनेस, बॅलन्स जातं, रक्त कमी आहे, मेमरी कमी झाल्या, हातापायाला मुंगे आला, त्यांचं B12 केलं तर एकदम कमी. चांगले कपडे घातले, श्रीमंत, चांगलं जेवण, हाय फाय, रोज संध्याकाळी हात, त्यांचं B12 कमी. मग याच्यावर स्टडी केला वाय. तर B12 जे आहे ना, इंटेस्टाईनमध्ये बॅक्टेरिया असतात, त्या बॅक्टेरिया सिंथेसाईज करतात B12, आणि ते शरीरात जातं. आणि आपल्या स्टमकमध्ये इंट्रेन्सिक फॅक्टर असतो, ते ॲब्सॉर्ब करतं परत. आणि ह्या बॅक्टेरिया, आता हिरवा खायला म्हणजे तुम्हाला B12 पूर्ण मिळालं, नॉनव्हेज खायला B12, हे रॉंग. त्या हिरव्या पाण्याच्या भाजीवर B12 बॅक्टेरिया वाढतात. धुतले की राहणार आहे का? मग केलं B12. आम्ही मटणं काय केलं, न शिजलेलं मटण पाठवलं, तपासलं, 100% B12. शिजलेलं पाठवलं 10% मटण, 10% बी कॉम्प्लेक्स. आणि त्याच्यानंतर आम्ही आदिवासीचे ब्लड फाईल तपासलं. आदिवासीमध्ये B12 डेफिशियन्सी नाही मुलामध्ये. दे आर हेल्दी. का? आदिवासी बिस्लेरी दिसते का तुम्हाला? बिस्लेरी वॉटर आदिवासीचं असते, खेळ ते वाड्यातलं कुठलं पाणी, रिच इन बॅक्टेरिया. समजलं तुम्हाला? त्यामुळे एकदा तरी आपण रस्त्यावर जाऊन कुठं खायला पाहिजे हो. त्याच्यानंतर आदिवासी जे आहे, आदिवासी खेकडे आणि मटण पूर्ण शिजलेलं खात नाही, किंवा पूर्ण भाजलेलं खात नाही, हाफ फ्राईड. त्यामुळे B12 रिटेन राहतं. तर हे सगळं पाहिल्यानंतर ते म्हणजे आपण कुठपर्यंत आलो. आणि B12 कित्येक लोक नुसतं मेमरी यायला गेलो. त्याच्यानंतर आम्ही दुसरं संशोधन केलं, डिमेन्शिया. एक दिवस काय झालं, छोटा झालं हां, डिमेन्शिया. एक सुननं सासऱ्याला घेऊन आली, 75 वर्षाचा सासरा होता. तो डॉक्टर साहेब मिळालं, काय सांगितलं, काय तपासायचं का? नाही. मग काय झालं, मग डॉक्टर साहेब याने ह्या आमच्या सासऱ्याने ह्याच बरं नुसतं FD केलं, कुठं ठेवायला विसरून गेलं. हां, तिला तिचंच जास्त टेन्शन तब्येतीपेक्षा. मग मी राहिलं, मला ट्रीटमेंट करायचं का काय करायचं की शोधाली होती आता कुठे. तर मग ते म्हणलं हे मेमरी गेली आहे. मग म्हणलं यांची हे बघा, प्रत्येकाने हिस्ट्री घेणं महत्त्वाची मेडिकल सायन्समध्ये. ते इन्व्हेस्टिगेशन नंतर बघायचे हो, पण हिस्ट्री, पेशंटची हिस्ट्री इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि हेच आम्हाला मेडिकल कॉलेज शिकवलं जातं. हिस्ट्री काय ते मग इतिहास देशाचा महत्त्वाचा असतो, तसं पेशंट्स हिस्ट्री. तर मी सांगितलं यांची आई म्हणे अशीच लोकांनी वाढली, बहीण आहे म्हणे अजून अशीच, तीक बहीण बघायला गेलो, भाऊ त्या बघायला गेलो. फॅमिलियर डिमेन्शिया. नंतर मी स्टडी केला डिमेन्शियावर, अभ्यास केला. असे बा न्यूरोलॉजी जेव्हा पेशंट जातो ना,
डिमेन्शिया तो बर्नआउट झालेला असतो. हे मेमरी हे ॲसिटिल कोलिन हिपोकॅम्पस जे जे हे असतं ना ब्रेनमध्ये, तिथे ॲसिटिल कोलिन द्रव्य असतो, त्यामुळे मेमरी असते. आणि ह्या लोकांमध्ये ॲसिटिल द्रव्य कमी होतं, मेमरी कमी होते. आता ही ॲसिटिल कोलिन द्रव्य जे तयार होतं त्याला मारतं कोलिन एस्ट्रेस. कोलिन एस्ट्रेस एक दुसरं एन्झाईम ते द्रव्य नाश करतं. त्याच्यामध्ये कोलिन एस्ट्रेस वाढलेलं असतं, त्यामुळे मेमरी कमी होते. नंतर मेला कोलिन एस्ट्रेस तपासायचं कसं ब्रेनमधलं, इट इज इम्पॉसिबल ना. परत स्टडी केला, सगळे जर्नल, म्हणजे आता खरंच इट इज बोन फॉर मी टू बी इंटरनेट. रिअली सगळं शोधून काढू कसं काय, सगळे काढू नंतर काय ठरलं की ब्लडमधला आरबीसी कोलिन एस्ट्रेस इक्वॅलंट टू कोलिन एस्ट्रेस ऑफ द ब्रेन. मग रक्तामधलं कोलिन एस्ट्रेस करू शकतो आपण. मग ते केलं. मग नंतर असं ऑब्झर्व केलं की आता मग काही लोकांमध्ये कोलिन एस्ट्रेस कमी आहे ब्लडमध्ये, त्यांना डिमेन्शिया पुढे होतो. काही ना कोलिन वाढलं त्यांना बी होतो. मग यांची मुलं, आपल्या प्रिव्हेन्शन इज अ मदर ऑफ क्युअर, मग यांच्या मुलांना होणार आहे का किंवा मग त्या मुलांचं आम्ही केलं तर त्यांचं सुद्धा कोलिन एस्ट्रेस वाढलं आहे. म्हणजे या मुलांना आपण तयार करू शकतो, त्यांची मेमरी, त्यांचं वाचन, त्यांचं फिजिओथेरपी अगोदर करू शकतो. दिस इज प्रिव्हेन्शन. आणि हे डिमेन्शिया काम केलं मी. आता सुद्धा या जनरल न्यूरो मी जे बोलतो ते पब्लिश झालेले. आणि आता ते कोरोनाचं आता काम, प्रत्येक आता परवा एक पेशंट आला, डोकं दुखतं म्हणून. काय होतं? डोकं दुखतं. ते फंडोस्कोपी कालं काय, हे डोळ्याचे, तुम्ही डोळ्याचे डॉक्टर म्हणते, मी फंडोस्कोपी करणार आमची, तुम्ही डॉक्टर, तुम्ही डोळ्याचे डॉक्टर आहे का? काय करणार? सगळे तपासण्याचं, मुंगी येतं, हे येतं, पोट दुखतं, जुलाब झाले. मग हिस्ट्री काय कुठे काम करतो तर तो म्हणे मी एका बॅटरीच्या कारखान्यात आहे. बॅटरी कारखाना लेड इज कॉमन. लेड काढत ते 100, नॉर्मल इज लेस दॅन 10. मग ते दातावर सुद्धा बर्टन लाईन होती, ती बर्टन लाईन बघितली, लेड काढलं. मग त्याला ते गोळ्या बी भेटत नाही, चिलिटी कोणी वापरत नाही. दुसऱ्याच्या खूप म्हणलं ह्या असं द्यायचं का, द्या म्हणे, मी घेतो. सुरू केला. 10 दिवसात डोकं दुखणार. मग डॉक्टर इतकं फ्रेश मला कधीच वाटलं नाही मग जीवनात. दिस इज इम्पॉर्टंट. इंडिव्हिज्युअल ट्रीटमेंट. मग तो कुठे कामाला जातो? त्या कारखान्यात जाणं, त्या किती लोक आहे, किती ट्रीटमेंट करतात, हे पुढचं काम करायचं असतं. हो, हां, असं. डॉक्टर, तुम्ही वैद्यकीय क्षेत्रात मोठं नाव आहे, पण तुमची जी भाषा आहे ती आजही सर्वसामान्यांची भाषा आहे. ती थेट भिडते. प्रत्येकजण ऐकून मगातपासून तुम्हाला अतिशय प्रभावित झालेला आहे. तर या भाषेवर संस्कार नेमके कुठले? मराठवाड्याचे म्हणायचे, विदर्भाचे म्हणायचे की कोकणाचे? मला वाटलं माझ्या आईनं नाळ तोडलाच नाही माझं. नाळ तो आपली भाषा ओळखायच्या. मग आपली आई विसरायची नाही कधी, नेवर. ते मी कुठला हे तुम्हाला समजायला पाहिजे. नाळ तोडायचा नाही कधी, नेवर. मला एकाने विचारलं, डॉक्टर साहेब एवढं तुम्ही न्या एवढं कमवता, परदेश का नाही गेलो? मला अजून माझ्या आईचं दूध मला कडू लागलं नाही. असं आहे ते, समजलं? त्यामुळे आपली नाळ काय, आणि जे आहे ते सांग. ओ, भाषा कोणती पाहिजे द्या, तुम्ही वेल एक्सप्रेस करू शकता, दॅट इज द बेस्ट लँग्वेज. नाही हाय भाई आय एम गोईंग ऑन, तुम गोईंग ऑन, व्हॉट इज यू, काही समजत, तुम्हाला समजे ना मला समजे. व्हॉट यू थिंक, बरोबर ना? किती लोकांना ही समजते बाहेरची इंग्लिश? हो, नुसतं मान आलो ती या दिस शुड नॉट हॅपन. तुम्हाला समजलं पाहिजे मी आलो कशासाठी, मी तुमच्या मनात घालायला आलो, मी काय करू आलो, व्हॉट आय एम डुईंग, इट शुड रीच इन युअर माइंड अँड दॅट विल रिफ्लेक्ट इन द सोसायटी. तुम्ही मला चांगलं म्हणणं याच्यासाठी मी आलो, यू शुड रिफ्लेक्ट इन द सोसायटी नाव. डॉक्टर, तुम्ही कट प्रॅक्टिसच्या विरोधात आवाज उठवला. तुमचे उपचार करण्याची पद्धतही खूप वेगळी आहे. तर जी मेडिकल फ्रॅटर्निटी आहे त्यांच्याकडनं तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतो? म्हणजे त्यांना तुमचं कौतुक वाटतं की थोडासा म्हणजे मत्सर आहे? नाही, आता त्याच्याकडे लक्ष. आपण असे काही पत्र आले, तू डुक्कर आहे, तू मूर्ख आहे, तुम्ही काही करत नाही, तुम्ही पैसे घेता, असं काही सुरूच राहतं ना. म्हणजे पी खोल कारणं पी. काही लोक आता म्हणतील पद्मश्री कशाला दिली याला, जस्ट पॉसिबल. तुमचं काय मत आहे? जस्ट पॉसिबल. त्यामुळे त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही आम्ही. हो, आणि मुद्दा कसा आहे, मी वारंवार, माझं दुर्दैव हे मॅडम, मिनिस्टरला भेटलो, माझा मुलगा पाया पडला हो की माझ्या बापाचं लेक्चर ठेवा मेडिकल कॉलेजमध्ये, पण अजून सक्सेस होत नाही. हे कालच मिनिस्टरचा फोन आला होता. मी म्हणलं मला काही कॉंग्रॅच्युलेशन नको, मला तुमचं अभिनंदन नको, माझ्या ज्ञान समाजाला आणि स्टुडंटला कसा कामा येईल, कसा वापरता येईल, याच्यासाठी जरी मला चान्स दिला तरी ते पद्मश्री खरोखर चांगल्या रीतीने मी वापरले असं मी समजेल. पण तुम्ही वेगवेगळ्या कॉलेजांमध्ये जात असाल ना? जाऊन स्वतःहून जायचं. हो, पुलं तिथे हे लावायचं, काय करायचं काय. अहो, एका कॉलेजमध्ये गेलो, काय झालं माहिती आहे का, मी काय असतो कुठे गेलो की आपली स्लाईड आज बी आहे माझं, घेऊन ज्ञान द्यायचं. ते त्यांनी वाईट म्हणलं चाललं. गिव्हिंग नॉलेज इज अ पॅरामाउंट डोनेशन.
तर एकदा कॉलेजमध्ये गेलो, त्याच्या रजिस्ट्रारनी बोलवलं, गेलो तिथे सगळं घेऊन गेलो. प्रोफेसर म्हणजे त्या रजिस्ट्रारनं बोलवल्यामुळे तुझं नाव आम्ही लेक्चर ठेवू शकत नाही, रिफ्यूज. समजलं तुम्हाला? असं आहे ते सुद्धा हे असतं ना. त्यामुळे इट इज अ ड्युटी. आता मी किती वर्ष काम करणार, किती उत्साह मी राहणार, हां? इट इज अ ड्युटी ऑफ अ गव्हर्नमेंट. माझं ज्ञान, माझी ताकद, माझं असलेला अनुभव सरकारने जनतेसाठी वापरणं हेच मला सर्वश्रुत आहे. हो, सर, मला थोडं संशोधन क्षेत्राबद्दल विचारायचं आहे की सध्याचा काळ इतका इन्स्टंट आहे की कोणीही एका संशोधनासाठी आयुष्याची 20-30 वर्ष खर्ची घालत नाही. सगळ्यांना खूप इन्स्टंट हवं असतं सगळं. अशा काळामध्ये एखादा माणूस असतो जो क्वचित कधीतरी संशोधनाकडे वळतो, पण त्याच्या पुढचा प्रवासही खूप खडतर असतो. त्या संशोधनाला मान्यता मिळणं, ते स्वीकारलं जाणं, तर ही प्रोसेस खूप सोपी होणं किंवा सहज होणं जास्त गरजेचं आहे. या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहता? हे बघा, संशोधन हे कठीणच असतं. संशोधन त्याला हे काय म्हणतो, प्लॅग्मॅरिझम ही जी समजलं ना, खोटं लिहिणं, खोटं का नाही करणं. पण जे ओरिजिनल संशोधन असतं ते फार. हे बघा, माझा ज्यावेळेस पहिला पेपर स्कॉर्पियनचा 51 केसेसचा इंडियन जर्नलला पाठवला, आणि त्याच्यात काय होतं, म्हणजे विषारी स्कॉर्पियनमध्ये पेन होत नाही, नो पेन, मिनिमम पेन. आणि आपले काय असतं म्हणून विंचू म्हणजे बापरे पेन पेन, त्यात पेन होत नाही. कारण जो बरसतो तो गडगड बरसत नाही. हो, असं ते समजलं ना. आणि ते शेवटी हा पेपर गेल्यानंतर ते एडिटर म्हणला, हे रेफरी म्हणला का नो पेन म्हणजे इज नॉट स्कॉर्पियन, समथिंग इज रॉंग. नंतर तुमची लँग्वेज अहो, मी गरीब शेतकऱ्याच्या एका खेड्यावर वाढलेला मुलगा, त्यात शिकून तुम्ही इंग्लिश का चांगली अपेक्षा करता? तुमचं आम्ही त्या रॉकेलच्या दिव्याखाली अभ्यास केला आहे, आणि ते रॉकेलचा दिवा सुद्धा लावला ना रात्री 8 वाजता ते चिंदकाची हे घेऊन आम्ही अभ्यास करत हो दिव्यात. आणि 7 1-2 तास झाले का आमची आई म्हणते विझून टाक बाबा, रॉकेल महाग झालं. आता तर बाळा तुला काय पाहिजे, टेबल पाहिजे, कसा कपडा पाहिजे, कॉम्प्युटर काय पाहिजे तुला, सगळे आईवडील बाजूला फिरतात असे, तू अभ्यास कर, त्यात काहीच जात नाही. तर ते हे कर. संशोधन जे ना, संशोधन करण्याला ही नीतिमत्ता लागते. तुम्हाला त्याच्यामध्ये काहीतरी घ्यायचं आहे. आणि ही केस ज्यावर इंडियन जर्नलला गेलं, रिफ्यूज. याचे टेबल चांगले नाही, याची लँग्वेज चांगली नाही. आणि खांडेकर साहेब लँडसेटला गेलं, आणि 8व्या दिवशी मी आणलं ते पत्र आलं की डिअर डॉक्टर पावसकर, यू सेंट अन इंटरेस्टिंग पेपर, विल ॲक्सेप्ट अँड पब्लिश इट प्रॉड यू परमिट टू रेक्टिफाय युअर लँग्वेज. असं आहे ते. हो, हा फरक आहे. ते आत्मा बघतात, आपण बाहेरचे कपडे बघतो, ते कपड्याच्या आतलं बघतात. हो, ते काय ते दे नेवर लुक ॲट. इंडियामध्ये ह्या पेपरचा ऑथर कोणी, या पेपरचा प्रोफेसर आहे का, तो माझ्या ओळखीचा आहे का, तिथे मला काही फायदा होईल का, हे असं चाललेलं असतं. हो, दॅट इज समथिंग. पण डॉक्टर, आता एकूण संशोधनाच्या बाबतीत तुमचं काय मत आहे? आपल्याकडचं म्हणजे भारतीय संशोधन या क्षेत्राबद्दल तुमचं काय मत आहे? तुम्ही समाधानी आहात ज्या पद्धतीनं सुरू आहे, का काही व्हायला पाहिजे, आणि काय व्हायला पाहिजे? हे बघा, मुद्दा असा आहे, रिसर्च इज काउंटेड अकाउंट हाऊ मेनी पेपर्स आर पब्लिश इन लँडसेट एनी जेमन BMJ. याच्यामध्ये किती पेपर आता पब्लिश, याच्यात पेपर यायला लागले, लोक आता इंटरेस्ट घ्यायला लागले, आणि लोकांना त्याची चव आली. समजलं ना, त्याची किंमत समजली, आणि खरोखर आता भारत पुढे चांगला होणारच. कारण काय झालं, आता 2 गोष्टी असतात. सुरुवातीला अन्नाची भूक मिटली, बळीराजानं काम केलं. पैशाची भूक मिटली, पैशाला किंमत कमी झाली. त्या ₹1 तो गाडीचा चाका एवढा होता, त्या रुपयाला किंमत कमी झाली, पैसे. आता संशोधनाची भूक, अकॅडमिक करन्सी. कारण तुम्हाला जगामध्ये स्टँड व्हायचं असलं, यू शुड रीच इन अकॅडमिक्स. माझ्या मुलाला मी गेल्यानंतर पहिलं ते विचारतं हाऊ मेनी पब्लिकेशन्स, तर एंट्री येऊन कित्येक मुलाचे बाप जे लागते म्हणतात, भास्कर माझ्या मुलाचं टाकणं एका जनरलमध्ये नाव, म्हणजे त्याला ॲडमिट. हे असं दॅट शुड हॅपन इंडियामध्ये सुद्धा. हाऊ मच इंटरव्ह्यूमध्ये तू कोणाचा आहे, भास्करचा मुलगा, अरे चांगला आहे तो. तसं नाही होता काम आहे. हाऊ मच पब्लिकेशन यू गॉट, तुझं स्वतःचं किती आहे, तर तुम्हाला एंट्री होईल. दॅन विल प्रोग्रेस. तुमची आता म्हणजे ह्या टप्प्यावर आल्यानंतर तुमच्या आता अपेक्षा काय आहेत समाजाकडून, सरकारकडून? तुम्ही समाधानी आहात का? आतून तुम्हाला छान आपलं काम झालंय असं वाटतं का? हे बघा, ज्या दिवशी माझा पेशंट मरणाच्या दाढीतून बाहेर आणला, तो चालायला लागला, ते भारतरत्न माझ्या मनातून अजून जात नाही.
आणि ते मी घालू नये. आणि आज सुद्धा म्हणजे पहिल्यापासून आय एम टेलिंग, हे बघा, जिथे अन्नासाठी मी रडलो, जिथे पैशासाठी वणवण केलं, जिथे इमानदारी समाजात रुजवा त्याच्यासाठी भांडलो, आणि हे सगळं करत असताना मला समाधान होतं की मी काहीतरी फाईट करू राहिलो. आणि आता असं झालं म्हणजे टोटल हे सगळं की आता हे लास्ट 5 to 10 years आय एम सो सॅटिस्फाईड. समोर विठ्ठल असला तरी काही मागायचं नाही, नथिंग. मला कितीक लोक पाहिजे, तुम्हाला काय मदत काय द्यायला. अहो खांडेकर साहेब, पाऊस आला, आमचं हॉस्पिटल गेलं माहिती ना, नागपूरहून आमच्या एका मित्रानं 2 लाख पाठवले ताबडतोब. तुला अजून काय पाहिजे, याच्या पलीकडे काय पाहिजे हो. इथे बॉम्बेमध्ये आल्यानंतर सामान घ्यायला तुम्ही महाडचे डॉक्टर का, पूर आला ना तुम्हाला 40% कमिशन देणार. वाट समाजाकडून काय अपेक्षा करायचं हो, वाट याल. आणि सर्व दिलं सांग, काय कमी केलं मला समाजाने. महाडकरांनी भरपूर प्रेम दिलं, भरपूर आशीर्वाद दिले. आज सुद्धा शेतकरी पेशंटला काहीतरी भाकरी किंवा काय घेऊन येतो मला खायला, डॉक्टर खा. अजून काय पाहिजे समाजाकडून. सर, हिऱ्याची चमक तेव्हाच जगाला कळते, हिऱ्याची किंमत जग तेव्हा करतं जेव्हा त्याला पैलू पाडले जातात. गेल्या 40 वर्षांच्या कारकिर्दीत तुम्ही अत्यंत खडतर प्रवासामध्ये स्वतःला असे असंख्य पैलू पाडून घेतलेले आहेत आणि त्यानंतर तुमच्या कार्यकर्तृत्वाच्या झळाळीनं आता सगळ्यांचेच डोळे दिपून गेलेले आहेत. सर, पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन पद्मश्री मिळाल्याबद्दल आणि पुन्हा एकदा आभार इथं येऊन तुमचे अनुभव आमच्यासोबत शेअर करून आम्हा सगळ्यांना समृद्ध केलं त्याबद्दल. थँक्यू. आणि यासोबत क्विखिल प्रस्तुत माझा कट्टा, पॉवर्ड बाय चितळे उद्योग समूह, चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि बँक ऑफ महाराष्ट्र या विशेष कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पण प्रत्येक बातमीच्या अपडेटसाठी पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.